अ, दुधारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, मुकेश सरांना नमस्कार, पुबल मॅडमना नमस्कार आणि उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून सर्वतोभद्र चक्र याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वतोभद्र चक्र हे शास्त्र नवमांश आणि सूक्ष्मांशावर आधारित असे शास्त्र आहे. 108 नवमांशाचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि नवमांश आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये पण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच सर्वतोभद्र चक्रामध्ये ग्रहांचे गोचर, राशी, नक्षत्र तसंच त्यांचा वेध, ग्रहकर्ता ग्रह कोण आहे व त्याच्यावरून मिळणारे शुभ अशुभ फळ याचे विवेचन करता येते. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. नमस्कार. बरं. सगळ्यांचं स्वागत आहे. आता कुलकर्णी मॅडमने स्वागत केलंय तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत. त्याच्यानंतर आपले चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण प्रश्न उत्तर आणि तुम्हाला जे काही माहिती पडलं नसेल अशा विषयाशी आपण संबंधित चर्चा करायची आहे. आपल्याला कुंडली तीच असेल किंवा तुमची स्वतःची कुंडली जर काय असेल, पण फक्त एवढंच आहे की कुंडली तुमच्या लक्षात असेल तर मग त्या ठिकाणी वेद करता ग्रह आता वर्तमान वेद कसा घेतो, त्याला किती दिवस लागेल, आता सगळे ग्रह जे आहेत ते व्यवस्थित तुमच्या लक्षात आहेत आणि तशाच याच्यामध्ये तुम्हाला त्याचं जे फलादेश आहे तो फलादेश कसा करावा याबद्दलची इत्यंभूत माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत. आणि तुमचे प्रश्न तर साधारणतः बघा आता सर्वतोभद्र चक्र संपायला आलेलं आहे. त्यानंतर मी नवीन विषय सुरू करणार आहे. तर तत्पूर्वी चव्हाण मॅडमचा उद्या क्लास आहे आणि कदाचित त्या परवा पण घेणार आहे. तर त्या ह्याच्यामध्ये पण ज्या कोणाला उपस्थित राहायचं असेल तर ओपन ऍडमिशन आहे. तर प्रत्येकाने यावं आणि त्यांचा फलादेश ऐकावा. तर एनिवे आपण आता चर्चेला सुरुवात करूया. तर तुमचे प्रश्न आणि माझी उत्तरं तर त्या ठिकाणी तुम्हाला जर विचारायचं असेल तर अवश्य विचारा. जसं घरी बोलता तसं बोला. सर मी एक विचारू. बोला मॅडम. सर कदाचित माझी शंका थोडीशी बालिश होईल, पण मला ती विचारणं आवश्यक वाटतं. हो. आपण सर्वतोभद्रमध्ये नाडी कुंडली शिकलो हं. आणि नाडी कुंडली मधून जाणारे 3 3 6 आणि 7 7 जे नाड्या दाखवलेल्या आहेत हा. तिथे जन्मस्थ असणारा ग्रह हा. आणि गोचरीचा ग्रह याच्यात आता गोचरीला मोस्टली आपण चंद्र बघतो, इतर हं. ग्रहही पाहायला हवे. पण भावनिहाय किंवा जन्मनिहाय नाडी वेगळी असेल, पण गोचरीला मात्र समजा एखाद्याचा आपण चंद्र पाहिला तर तो सगळ्यांचा चंद्र त्याच नाडीत येईल ना सर? सगळ्यांचा म्हणजे कोणाचा? म्हणजे प्रत्येकाचा. बघा आता तुम्हाला नाडी कुंडलीच्या बद्दल आपण जर विचार करत असाल तर हा. पहिल्यांदा आपले मूळचे ग्रह हे कोणत्या नाडीतून जन्माला आल्यावरती होते हा पहिला भाग आहे. त्यानंतर हो. आपल्याला हा. गोचरीमधून एखादा ग्रह वेध करता ग्रह असेल तर तो कोणत्या नाडीतून भ्रमण करीत आहे हे तुम्हाला पाहायचं आहे का. नंबर वन, नाडी कुंडली हा एक सेपरेट पोर्शन आहे, सेपरेट पार्ट आहे, सेपरेट फलादेश करण्याची सोय आहे. सर म्हणजे माझं नेट जसं जरा गेलेलं आहे. माझं नेट हा गेलेलं आहे. सोय आहे. मग आता त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एखाद्या कुंडलीबद्दल विवेचन करत असाल तर नाडी कुंडलीचं वाचन हे तुम्हाला सेपरेटली केलं पाहिजे. कळलं का? हो. त्याच्यामध्ये हो. तुम्हाला वेदाचा काडीमात्र संबंध येत नाही. फक्त एवढंच आहे की तो नाडी कुंडलीचा ग्रह हा नेमका कोणत्या नाडीमध्ये विराजमान आहे त्याला अनुसरून नाडी कुंडली वाचायची हा. असल्यास, उदाहरणार्थ गुरु हा चंड नाडीमध्ये असेल किंवा हा. दहन नाडीमध्ये असेल किंवा आता येईल तर त्यावेळेला त्या ठिकाणी नाडी कुंडली बद्दलच जर तुम्हाला
फलादेश द्यायचा असेल तर त्याच वेळी फक्त चंड, वात, हा नीर, जल अशा नाडीचा उल्लेख नाडी कुंडली वाचते वेळी करावा. वेद करते वेळी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करू नये. नाही. तर हो त्या ठिकाणी तुम्हाला फलादेश करताना नाडी कुंडली आहे, धारकांश कुंडली आहे, ह्याचं वाचन, सूर्याचं नक्षत्र बिंदू आहे, चंद्राचा नक्षत्र बिंदू आहे, या 4 कुंडल्या ज्या आहेत त्याचं वाचन हे तुम्हाला सेपरेटच केलं पाहिजे, हो नाहीतर ते हो ते तुम्हाला आहे लक्षात तिथे. सर. हो हा. आता राहिला भाग असा की ज्या वेळेला आपण एखादा वेद कर्ता ग्रह किंवा वेद घेतलेला असेल तर त्याचा स्थानाधिपती, हा लग्नाधिपती किंवा हा भावाधिपती हा हा कोण आहे आणि त्याला जर कोणता ग्रह वेध लावत असेल तर हम्म, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मिळणारा फलादेश, त्याचं स्वरूप, तो कशा तऱ्हेचा असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा विचार मांडणं करणं वर्तमान काळामध्ये. पण हा एखाद्या वेळेला जर समजा नाडी कुंडलीवरूनच तुम्हाला जर तिथे ऑब्झर्वेशन करायचं असेल तर हम्म, जातकाला तुम्ही सांगू शकता, तुमच्याकडे ती सोय आहे की बाबा हा जो ग्रह आहे तो अमुक एका नाडीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तुला ते बळ मिळत नाही, फळ मिळत नाही. हम्म, आणि जेव्हा गोचरीचा फलादेश अकॉर्डिंग टू नाडी तुम्हाला द्यायचा असेल हा तर एखादा ग्रह ज्या नाडीमध्ये असेल हा त्या नाडीतूनच तो ग्रह वेध घेणार असेल तर त्याच नाडीचा जो फलादेश आहे तो त्या ग्रहाला लागू पडेल. होय. पण तो सेपरेट पोर्शन आहे. तो हा सर्वतोभद्र चक्राची जी कम्प्लिटली बॉर्डरची लाईन आहे तर हा त्याला तिथे उपयोगात येत नाही. हा कळलं? ओके. हो सर. हो सर. आणखी आणखी कोणाला? थँक्यू सर. थँक्यू. बोला. सर मी विचारू, हा विचारा. ही जी आपण आता शिकत आहोत कोल्हापूरची कुंडली, त्याच्यामध्ये हर्षल आणि रवी दहन नाडीमध्ये आहेत चित्रा नक्षत्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये. तर तिथून जर गोचरीचा मंगळ किंवा शनी जात असेल तर कसं फलादेश राहील? पहिला आता बघा, चित्रा नक्षत्र हे जे आहे दक्षिणेला आहे, हो बरोबर आहे की नाही? हो त्याचा चित्रा नक्षत्र जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी दक्षिणेला चित्रानंतर स्वाती आणि विशाखा असं हो नक्षत्र लागतं. मग हो त्याप्रमाणे तुम्हाला जर पाहिलं तर मूळ नक्षत्राचा जे चरण असेल तर त्याच्यातून जर ग्रह जात असेल तर तो ज्या नाडीत असेल त्या नाडीतून तो वेध घेत आहे असं तुम्ही कल्पना करू शकता. पण हो चित्रा नक्षत्राची दहन नाडी आहे तर मूळ नक्षत्राची नाडी पण दहन आहे का? हो हा सर. बरोबर आहे. हो बर. मग आता दहन नाडी ते दहन नाडी असा वेध परमिटेड आहे, लागू अच्छा शकतो, आणि तो अच्छा उजवा आहे, तो हो उजवा हो आहे. हो तसंच जर डावा वेध पाहायचा असेल तुम्हाला तर हम्म त्या ठिकाणी तुम्हाला मृगशीर्ष नक्षत्र आहे, त्या मृगशीर्ष नक्षत्राचा वेध चित्रा नक्षत्राला लागतोय का पहा. मृगशीर्ष हो हो सर. हम्म. हो लागतोय. लागतोय. मग ती हो नाडी सुद्धा दहन आहे का? हो बरोबर आहे. हो हा. आता राहिला समसप्तक म्हणजे सन्मुख. हो सन्मुखाचा जो भाग आहे तो वेध कुठून लागणार आहे? पूर्वा फाल्गुनी, पूर्वा भाद्रपदा का उत्तरा भाद्रपदा? पूर्व भाद्रपदा. पूर्वा भाद्रपदाला पण नाडी कुठली येते, दहन येते? नीर. नीर येते. म्हणजे हम्म तिथे नाडीचा बदल झाला की नाही? हो मग आता ह्या 2 नाड्या ज्या आहेत उजवा आणि डावा या हा चित्रा नक्षत्राला आलेल्या आहेत. मग तुम्ही जर सेपरेट नाडी कुंडलीवरतीच वक्तव्य करणार असाल तर हा तुम्ही नाडी वेदकर्ता ग्रह ह्या नाडीतून भ्रमण करीत असता त्याचा उल्लेख आणि त्या नाडीबद्दलचा जो फलादेश आहे तो तुम्ही देऊ शकता. अच्छा. हा आलं कळलं? लक्षात सर. हो सर आलं लक्षात. ओके थँक्यू सर. थँक्यू.
म्हणून नाडी हा जो संदर्भ आहे, उदाहरणार्थ अमृत नाडी ते अमृत नाडी, आश्लेषा नक्षत्र आणि मगा नक्षत्र या दोघांचाही नाडी अमृत आहे. हो कळलं का? मग त्या हो सर. दोघांचे वेग एकमेकाला लागतील, त्यावेळेला अमृत तुम्हाला करावं लागेल. मग बरोबर भरणी आहे. नक्षत्र आणि कृत्तिका नक्षत्र या ठिकाणी जर चंद्र नाडी असेल तर चंद्र नाडीतून तो वेध लागणार आहे. हम्म. दहन असेल तर खाली तिथे दहन लागणार आहे. अश्विनी नक्षत्र ते रोहिणी नक्षत्र, असं ते हो कॅल्क्युलेशन आहे. कळलं? पण हो फक्त सर. सन्मुख याच्यामध्ये आता धनिष्ठा आणि श्रवण ह्या दोन नक्षत्रांची जी नाडी आहे ती अमृत आहे का बघा. होय. हो हो सर, अमृत नाडी आहे आणि आजचा चंद्र पण धनिष्ठामध्ये, चंद्र शुक्र येस, दोन्ही अमृत नाडीत आहेत आज. येस, हम्म. येस. म्हणजे तिथे तुम्हाला चंद्र शुक्र मॅडम जर शुक्र असेल तर त्या ठिकाणी त्याने मकर रास ओलांडलेली आहे आणि कुंभ राशीत प्रवेश केलाय, म्हणजे तो धनिष्ठा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये प्रवास करतो. हो सर, पाच बरोबर आहे ना? ह्याच्यावर गेलाय तो. हो बरोबर आहे. हा, म्हणजे तो जर 5 अंशाचा असेल तर त्या ठिकाणी दुसरं चरण आहे, म्हणजे कन्या नवमान. हो हो कळलं? सर. हो, आणि शुक्र आता तुम्हाला उजवीकडे आकाशात दिसतोय. आणि बरोबर आज चतुर्थीचा, विनायकाचा चंद्र सुद्धा आहे. विनायकी चतुर्थी. हो सर, हा, बरोबर मग आहे. आता आजपासून चंद्र जो आहे तो शुभग्रह म्हणून समजला जाईल. कारण 3 दिवस कालचा मी चंद्र पाहिला, अतिशय छोटी कोर होती, म्हणजे मी कोस्टल रोडने पाहिला तर अतिशय छोटी, म्हणजे सुतासारखी होती, अतिशय बारीक. म्हणजे सूर्याचा प्रकाश त्या चंद्रावरती पडत होता, कारण सूर्य मावळलेला होता आणि चंद्र तिथे दिसत होता. त्याच्या समोर बरोबर बाजूला शुक्र होता. म्हणजे काल चंद्र शुक्र, आज चंद्र शुक्राची युती असेल. हो हो, कळलं का? आज सर. चंद्र आणि आणि शुक्र आज फार जवळ आहे. आता लांब तो होते. कले कलेने वाढत पौर्णिमेपर्यंत हे हो, होईल, पूर्ण होईल हो, ना सर. येस. आता चंद्र जो आहे तो शुक्राला ओलांडून पुढे जाईल. मग ती जी युती बघायची असेल तर ती तुम्हाला आता पश्चिमेलाच पाहावी लागेल काही दिवस. हम्म. कळलं का? जसं आता सूर्य जो आहे तो सूर्य मकरेमध्ये जाईल 14 तारखेला, बरोबर आहे. पण आता तो धनुराशीमध्ये, आणि आजची हो सर. रास जी आहे ती मकरेतून कुंभ झाली, बरोबर आहे की नाही? हो म्हणजे हो तिथे सर. त्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला पश्चिम दिशेलाच हे तीनही ग्रह तुम्हाला आढळतील. कळलं? आणि तिथे शनी सुद्धा आहे, पण तो शततारका नक्षत्रामध्ये आहे. हो हो बरोबर सर. शनी मग आता शततारका नक्षत्रात आहे. हो मग तो शततारका नक्षत्रातला शनी सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला तिथे पाहता येणार नाही. पण सूर्य जेव्हा मावळेल त्यावेळेला चंद्र सुद्धा पाहता येईल आणि शुक्र सुद्धा पाहता येईल, पण शनी पाहता येणार नाही, कारण तो दिवसा त्या ठिकाणी शततारका नक्षत्र प्रकाशामध्ये, डे लाईट मध्ये आहे. सगळं पंचांग आकाश पाठ असायला हवं. बर, आणखी काय पाहिजे? सर नमस्कार, बेंद्रे बोलतोय. बोला साहेब. मला असं विचारायचं आहे की धारकांश कुंडली म्हणजे जन्म, संपत, विपद वगैरे आपल्याकडे समजा कोणीतरी आलं, पटकन रजिस्ट्रेशन कधी करू किंवा कार कधी घेऊ असं घेतलं, असा प्रश्न आला तर ह्या 9 नक्षत्र म्हणजे जन्म, संपत, विपद ह्याच्यावरून आपण त्यांना सांगू शकतो का? हो, सांगू शकतो. तुम्ही त्याला ऍडवाइस करू शकता, पण भाग हा एवढाच आहे मॅडम साहेब, हा की जर समजा हा तुम्हाला ताराचक्राचाच वापर करायचा असेल तर अगदी सुरुवातीला जेव्हा ज्योतिष जन्माला आलं हा त्यावेळेला ताराचक्राचाच वापर केला जायचा. हा आणि नक्षत्राच्या बेसवरती ज्योतिषाचा जन्म झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि त्याच्यावरून बोला. म्हणजे ही जी 3 विपद, प्रत्यरी आणि वध आहे ही नक्षत्र सोडून, सोडून, येस, त्या नक्षत्रात चंद्र नसावा. हा ते चंद्र नसावा, तेच. त्यामुळे आपल्याला त्याने सांगितलं माझं जन्म नक्षत्र हे आहे, तर त्याप्रमाणे आपण पटकन बघून सांगू शकतो ना, म्हणजे खूप हो, वेळ नसेल हो, तर काय हरकत नाही त्याच्यामध्ये ना म्हणजे सांगायला. 3, 3, 5, 7 हे तारे निषिद्ध आहेत. आता बरोबर आहे. त्यामध्ये आता समजा आपण विचार केला हा की आपण सांगितलं चला
की त्यामध्ये जन्मामध्ये चंद्र आहे म्हणजे त्याच्या जन्मातला जन्मचंद्र, हा मित्र अधिमित्रामध्ये आहे म्हणजे तो 8वा 9वा चंद्र, बरोबर हा आहे. बरोबर. 7वा खराब आला. हा पण 7व्या खराब मध्ये वधमध्ये हा जर तिथे एखादा ग्रह भ्रमण करत असेल हा तर मग तुम्हाला तिथे मुहूर्त देण्याची किंवा कार्य करण्यासाठी तिथे फलादेश तुम्ही देऊ शकता का, का त्याला सल्ला देऊ शकता का? हा म्हणजे ग्रह समजा वध नक्षत्रामध्ये हे राहू केतू किंवा मंगळ शनी हे जर पापग्रह असतील तर ते अवॉइड करायला पाहिजेत. मग मग तुम्ही ताराचक्र कधीच वाचूच शकणार नाही. नाही पण आता काही काही गोष्टींना अगदी खूप आता कोणाला तरी स्कूटर घ्यायचे आज, तर आज घेऊ का उद्या घेऊ का म्हणजे ज्याला खूप त्याचा इम्पॅक्ट होईल असं नाही, तर एक पटकन सांगायला हे ठीक आहे का, तरी सगळं मग कुंडली बघूनच सांगायला लागेल. काय आता आता वाहन म्हणजे चतुर्थ स्थानाचा वगैरे विचार करायचा आणि सांगायला पाहिजे मग. ठीक आहे, हरकत नाही. आता त्या ठिकाणी चतुर्थ, पण तरी सुद्धा चंद्राचं बळ ताराचक्रामध्ये आहे का याबद्दल आपण विचार करू शकतो, नो डाऊट. बरं. हम्म. पण जर समजा तिथे विपतमध्ये हा. जर एखादा ग्रह असेल, प्रत्यरीमध्ये एखादा ग्रह असेल हम्म. आणि शनीसारखा ग्रह जर प्रत्यरीमध्ये जाणार असेल, मी उदाहरण हम्म. सांगतो तुम्हाला. एखाद्या व्यक्तीचं नक्षत्र हे श्रवण आहे हा. किंवा धनिष्ठ आहे, सॉरी, हा. आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातून शनी चाललेला आहे, म्हणजे हा. त्या ठिकाणी शनी हा दीर्घकाळ वास्तव्य करणार आहे, बरोबर 90 आहे. दिवस. हो. मग तो 90 दिवस तुम्ही अवॉइड करू शकता का? प्रॅक्टिकली नाही करू शकत की फॉर एक्झाम्पल आता कोणाला तरी स्कूटर घ्यायचं तर तो 90 दिवस थांबायला तयार राहणार नाही एखाद नाही वेळेस. नाही. म्हणजे त्या ठिकाणी ताराचक्राचा वापर आपल्याला कुठपर्यंत कितपर्यंत फलादेश देईल, हो बरोबर आहे. नाही का? आता हो शनी हो महाराज जे आहेत ते हो. आता उत्तरा भाद्रपदामध्ये आहेत, हो. पूर्वा भाद्रपद, सॉरी. मग आता पूर्वा भाद्रपदामधून ते जेव्हा जातील तर हो. त्याला राशांतर करतील. त्या राशांतरामध्ये त्यांना अजून 29 मार्च उगवायचा आहे. म्हणजे बरोबर. बरोबर त्या ठिकाणी साधारणतः नाही म्हटलं तर 87 दिवस किंवा 85 दिवस तरी आहेत. मग त्या बरोबर. 85 दिवसामध्ये चंद्र अनेक वेळा भ्रमंती करेल. हो. मग ताराचक्राचा वापर कसा करा? गोचरीने. नाही तेच मला विचारायचं आहे. मग म्हणजे आता तुम्ही जसं म्हणलं की आज धनिष्ठा नक्षत्र आहे आणि मग तिसरं नक्षत्र विपद मध्ये शनी आहेत, शनी महाराज. तर हा. मग त्यांनी शनी बदलेच तर करायचंच घ्यायचंच नाही का स्कूटर? कसं करणार कसं? तुम्ही हलवू शकत नाही त्याला. हो. नाही 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 म्हणजे मला काय म्हणायचं की खूप सिव्हिअर नाही आहे की स्कूटर घ्यायचं ठरवलेलं आहे किंवा वाहन घ्यायचं ठरवलेलं आहे त्यांनी, का इट विल बी डेट्रिमेंटल त्यांना सांगितलं होतं तसं. नाही, आता याच्यामध्ये काय माहितीये का, ऑप्शन्स भरपूर आहेत. आता हं. वाहनाचा कारक चतुर्थ मंगळ. स्थान आहे, चंद्र आहे, हं. मंगळ आहे. मग हं. आता तुम्ही कुठल्या ग्रहाला प्राधान्य देणार, हा एक पहिला भाग आहे, बरोबर आहे. नाही का? हो. पण जर समजा आता मी तुम्हाला धनुष्याचं सांगितलं, पण हा. मूळ कुंडलीमध्ये त्या व्यक्तीचा जन्म हा. आणि तिथून जर समजा जाणारा शनी हा हं. तुम्ही हलवू शकणार नाही, बरोबर आहे. नाही का? हो. मग आता त्यावेळेला संपत मध्ये आता गुरु आहे असं समजा, हा. तर मग काय करा? मग शनी तो तिथेच राहणार आहे ना. शनी तसेच राहणार आहे. मग आता त्याच्यासाठी निवड काय करायची हे हा. सांगतो. हा. तर आपल्या पूर्वाचार्यांनी असं सांगितलंय की एखादं कार्य करताना, एखादी गोष्ट विकत घेताना आपल्या कुंडलीतील हा. जे काही आपण स्थान मांडू, जे काही 12 स्थाने मांडू, त्या हं. 12 स्थानामध्ये कारक स्थान कुठलं आहे? तर कारक चतुर्थ. स्थान. हा चतुर्थ. बरोबर आहे. हो. आता आपल्या चंद्राला हा. चंद्र कितवा आहे? म्हणजे त्या कारक स्थानापासून चंद्र कितवा आहे का? आपल्या चंद्राला चंद्र आपल्या कितवा आहे? चंद्राला ते कारक स्थान कितवं आहे? हा, नाही नाही, ते तर आहेत. हा. पण समजा, हा. एक मिनिट, परत सांगतो. आता याच्यामध्ये गडबड काय होते, नक्षत्र आणि राशी त्याच्यामध्ये हं. गडबड आहे. हा. आता समजा जर एखाद्या व्यक्तीचं सिंह रास आहे, हा.
त्याच्यापासून चौथा चंद्र हा पॉझिटिव्ह आहे, पण तो वृश्चिकेला आहे, म्हणजे तो हो, निश्चित आहे. वृश्चिकेला आहे, बरोबर आहे. मग तो निश्चित आहे. हो. बरं, चंद्राला 12वा आहे, तर तो हो. कर्केला आहे, म्हणजे तो स्वतःच्या राशीत आहे. शिव हो. लग्नाबद्दल सांगतो. हो. मग शिव लग्नाला पॉझिटिव्ह चंद्र कधी? तर ज्या वेळेला धनु राशीला चंद्र असेल हम्म. आणि तो पूर्वाषाढा नक्षत्रात असेल, त्यावेळेला शिव लग्नाच्या व्यक्तीला तिथे तो चंद्र आशादायी आहे. अच्छा. कळलं? मला नाही कळत हे पूर्वाषाढाचं काय सांगितलं, म्हणजे शुक्राचं नक्षत्र आहे म्हणून. नाही नाही नाही, शुक्राचं आहेच म्हणा, पण तरी हम्म. सुद्धा शिव लग्नाला तो पंचमात आहे ना. हो, पंचमात येतं, बरोबर आहे, म्हणजे धनुलग्न. स्थान बली आहे ना. हो. पण चतुर्थात निचेचा चालेल का? नाही चालणार. कर्केचा 12वा चालेल का? नाही, जरी स्वतःचा असले राज तरी. येस, इथेच. हम्म. बरं, मीन राशीला अष्टमात चालेल का? बिलकुल चालणार नाही. नाही चालणार. षष्ठात मृत्यू षणाष्ट काय चालेल का? नाही नाही. चालणार. बरोबर आहे. कुंभेला सप्तमात आहे का? नाही चालणार. मग त्याला हम्म. ऑप्शन काय, की त्या ठिकाणी मीनेला जेव्हा चंद्र येईल हम्म. तेव्हा तो अष्टमात असेल, आणि मेषेला येईल हम्म. त्यावेळेला तो त्रिकोणात असेल. म्हणजे बरोबर आहे. धनु आणि मेष या दोनच राशीला चंद्र भरणी नक्षत्र आणि पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये परमिटेड आहे. बरोबर आहे. किंवा हम्म. जातकाचं जे लग्न असेल त्या लग्नाला पहिला चंद्र असेल त्या हम्म. ठिकाणी, तर तो परमिटेड आहे. मग इत्यादी ग्रह काही हलणार नाही, तुम्ही हलवू शकत नाही, बरोबर आहे. असं आहे. फक्त चंद्राकडनंच हे तुम्ही हो. हे जे लॉजिक सांगितलं येस येस येस. ते मूळ चंद्रापासून 5वा किंवा 9वा, आणि ते शुक्राचंच तुम्ही नक्षत्र भरणी आणि पूर्वाषाढा सांगितलं, कारण शुक्र कारक ग्रह म्हणून का? नाही नाही, असं नाही, तुम्हाला त्रिकोण शुक्र बघितला ना. चांगला आहे म्हणून. नाही, शुक्र चांगला आहे म्हणून पण नाही, परत सांगतो. जसं की लग्न जर सिंह आहे तर त्याच्यामध्ये पूर्वा फाल्गुनी नक्षत्र शुक्राचं येतच, हो. त्याच्यानंतर पंचमात येतं आणि भाग्यात येतं, भाग्यात येतं. असं डिव्हिजन आहे. ते तुम्ही पण असं लग्नात म्हणजे म्हणताय का की पूर्वा फाल्गुनी मध्ये त्याचा जन्म आहे म्हणून बरोबर. त्याच्यापासून 5वं पूर्वाषाढा आणि 9वं भरणी नक्षत्र, बरोबर. येस. म्हणजे त्याचा ठीक आहे. समजा जन्म मघामध्ये असला हा, तर. तर मग त्या ठिकाणी मग तुम्हाला धनुमध्ये मूळ नक्षत्रात जावं लागेल हा, मूळ आणि आणि अश्विनीला जावं लागेल. अश्विनीला, हा तेच. आता झालं क्लिअर एकदम. येस. बरोबर. आहे. ओके सर, थँक्यू. कळलं का? हो. धन्यवाद. सर मी कवठेकर बोलतेय सर, बोलू? बोला बोला. आता तुम्ही चंद्राचं सांगितलं की 12वा चंद्र चांगला नाही किंवा तसा तसं शनी आता कर्क राशीला समजा आता 9वा होणार आहे, हो की नाही? पण मग 9वा म्हणजे भाग्यातून जाईल, मग चांगला का नाही असं का म्हणतात? कशाला म्हणता कर्क तुम्ही? राशी, कर्क लग्नाला कर्क नववा लग्नाला, चंद्र, कर्क नववा राशीला चंद्र हा हा मिनेला शनी, मिनेला जाईल. हा मग तो 9वा आला की नाही? हा, मग मग तो चांगला नाहीये असं चांगला आहे. ऐकलं मी. कोणी सांगितलं? ह असं कसं कारण बघा आता त्याची तारा. दृष्टी, ह नाही नाही, दृष्टी चंद्राला पराक्रम स्थानावरती जाईल. त्याची शनीला दृष्टी नसतं तिसरी बघा. दृष्टी परत नाही नाही नाही, शनीचा संबंध काय याच्यामध्ये आला मॅडम? शनी आता कुंभ शनीचं राशीमध्ये आहे. विचारते मी. शनी, हा म्हणजे जसं तुम्ही आता चंद्राचं सांगितलं तसं मी शनीचं विचारायला लागले सर. अच्छा अच्छा, असं सांगा. हा हा, आता शनी ज्या वेळेला कुठल्या राशीमध्ये असेल मॅडम? शनी आता मीन मीनेत राशी. जाईल की नाही सर? ओके ओके, फाईन. हा मिनेला हा, जाईल त्यावेळेला कर्क नवमाशामध्ये असेल, हो बरोबर आहे हा की नाही? हो, मग आता त्यावेळेला शनीची दृष्टी कुठे आली? तर लाभावरती आली, लाभावर आली. हो कर्क लग्नाला, आणि हो हो, पराक्रमावरती आली, हा आणि हा, षष्ठावरती आली, हो नाही का? 10वी. हो, पण मग जास्ती चांगला नाही असं मी ऐकलं सर, 9वा शनी. खरंच सांगतो, तुम्हाला दृष्टीचा विचार करायचा आहे का स्थानाचा विचार करायचा आहे? हा पहिला भाग ठरवा. कारण 9वा शनी आहे त्याची दृष्टी अशी जाते म्हणून चांगला नाही असं मग ऐकलं. आता आता ऐक नाही, आता हा 8वा शनी आपण बघूया. चला. हा हा, आता 8वा 18 आहे शनी सध्या. हा, ऐक नाही, 8वा शनी हा चंद्राला किंवा लग्नाला पनोतीकारक असतो. हो 8वा, हो पनौती आहे. चौथा आणि हो 8वा, बरोबर आहे. हो मग हो, तो व्हॅलिड आहे का? नाही मग पनौती बरं, म्हणतो ना आपण. मग तो व्हॅलिड आहे का? नाही. नाही नाही. नाही. मग आता समजा त्यावेळेला कर्क लग्नाला सप्तमातून चंद्र जात होता 3 वर्षापूर्वी, हो तो तरी चांगला होता का?
नाही, लग्नावर दृष्टी होती त्याची. हा, आणि चतुर्थावरती होते. चतुर्थावर होती. हो. हा. मग आता अशा वेळेला तुम्हाला जो ग्रह त्या ठिकाणी प्रवास करतो तर तो हं. सगळ्याच गोष्टी वाईट करेल असा फलादेश नाही. ग्रह कधी कोणाला त्रास देतो किंवा त्याचा जो काही पार्ट आहे, तर एक तर रस्त्यामध्ये शत्रुग्रह जर आढळला अच्छा. हा. किंवा मूळ कुंडलीमध्ये शत्रुग्रहाची जर युती असेल बर. एकमेकाची, तर हा. आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी त्याला तो त्रास होतच राहतो होणारच. हो. कायमस्वरूपी. पण गुरु आणि शनीचं नातं असं आहे की ते सम आहेत, कारण ते एका रेषेत आहेत. अच्छा. हो. बघा त्याच्यामध्ये परत सांगतो होत मला, सर. जे आपलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कक्षेच्या पलीकडचा ग्रह हा मंगळ म्हणजे वृश्चिक रास आहे, हो. त्याच्या मध्यस्थी गुरु आहे. हम्म. आणि मंगळ हा शनीशी संपर्कात नाहीये, का त्या नाही. दोघांची कक्षा भिन्न आहे, हो. 8, 9, 10. हो, मग बरोबर. त्याच्यामध्ये मध्यस्थी कोण करतोय? तर गुरु करतोय. अच्छा. जर गुरु ओके. ग्रह मध्यस्थी करत असेल दॅट इज बेटर. हो. मग समजा एका पत्रिकेमध्ये शनी मंगळ गुरु तिन्ही युती आहे असं आपण समजूया. अच्छा. मग हा. कक्षेच्या पलीकडचे तीनही ग्रह एकत्र आल्यानंतर सुद्धा त्या हा. ठिकाणी आंदोलने ही निश्चित होता. होणारच. ओके. अच्छा. अच्छा. ओके सर. कारण का की शेवटी मंगळ हा शनीच्या युतीत आलेला आहे, योगात आलेला आहे. हो. हो. तेव्हा मग होणार. तो नाही चालणार. बरोबर. मग तिथे गुरुनी कितीही डोकं आपटलं तर हम्म. ते दोन वैरी एकत्र कार्य करू शकत नाही. शकणार नाही. हो, बरोबर. म्हणजे गुरु काही कळलं? करू शकत नाही. नाही, गुरु हा तिथे तटस्थ भूमिका घेईल. मध्यस्थीचं काम करू शकत नाही. बरोबर. तटस्थ भूमिका घेईल. तटस्थ म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला फलादेश देते वेळी हा विचार हम्म. करणं गरजेचंच आहे. आता कधी कधी काही लोक तटस्थ राहतात, हो, ना बरोबर मी आहे. तुझ्या पारड्यात ना ह्याच्या पारड्यामध्ये काही हो. फलादेश देणार नाही. नाही, नाही, बरोबर. मग राहतात की नाही तटस्थ लोक. हो, हो. हा. कारण ते आता दोन्ही कधी ऐकणारेच नसतील तर काय करणार ना. नाही, त्याला भूमिका आपल्या मनाची बघा राशीची आहे. आता जसं मी माझं सांगतो फक्त. आता हा. समजा एका ठिकाणी काही मारामाऱ्या होत असतील किंवा भरपूर मोठे, तर मी ना फक्त दुरून पाहत बसतो. हो. मी कधीच मध्ये जात नाही, कारण मला कायद्याची माहिती आहे. हा. जसं की बरोबर आहे. तुमच्या मध्ये पुण्याला पडत. तुमच्या हा सर. पुण्याला पोर्शे गाडीचा अपघात झाला होता, हो. बरोबर आहे ना? त्या हो. गाडीतल्या त्या छोट्या मुलाला 5 लोकांनी मारलं. हो. हा गुन्हा आहे. हो, बरोबर. त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला. दाखल झाला. मग जो बघा होता हा. त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला. तो विटनेस होता. तटस्थाची भूमिका घेतली. तो विटनेस आहे. बरोबर आहे. कळलं? हो सर. तो त्या ठिकाणी साक्षीदार आहे. हो, बरोबर. साक्षीदाराला तिथे सजा होत नाही. बरोबर आहे. कळलं? हो, हो पण सर. मॅडम सहसा त्याने चिरडलं की लोकांना मारणार नाहीत का लोक त्याला मग? अहो ते हो ना. नंतर नाही, नाही, कायदा बघ्यांच्या तुम्ही भूमिकेबद्दल सांगतात सर. जे नाही कायदा नाही तटस्थ राहिले, हातात जे घेऊ लांबून बघत शकत. होते त्यांना काहीच नाही त्यांनी झालं ना. त्यांनी 2 लोकांना चिरडलं ना एकदम, मग लोकांचं रक्त खवळणारच ना. 10 लोकांना चिरडलं, ते तपशील तुम्ही कोर्टात द्या. ऐका, पोलिसांचा नियम काय आहे की तुम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, हा कायदा आहे. तुम्ही त्याला हो. मारहाण करायचे अधिकार नाही, नाही. लोकांना दिलेले नाही. कायदा हातात नाही घ्यायचा. बरोबर. येस, असं आहे. कळलं? तसं हो, हो. जाऊ द्या. हो. तसं गुरु शनी आणि मंगळाची युती असेल तर हा. त्याला गुरु हा तटस्थ भूमिका घेतो. तटस्थ भूमिका. हो. समजलं सर, समजलं. हे सगळे नियम आहेत. मेंद्रे साहेब, हो. व्हॉट अबाउट यू? हो सर. नाही, तुम्ही म्हणता ते कायद्याच्या बाजूने, पण शेवटी लोक इमोशनल होतात ना. नाही व्हायचं, नाही व्हायचं व्हायचं नाही. ते. पण म्हणजे नाही इट्स व्हेरी डिफिकल्ट टू नाही कंट्रोल. व्हायचंच नाही ना. तुम्हाला जेव्हा एखादं ज्ञान असेल की नाही, हो. मध्यस्थी सोडवायला पण जायचं नाही कधी, माहितीये तुम्हाला? हो. मध्यस्थालाच मारतात बऱ्याच वेळेला. नाही, मध्यस्थी गुन्हेगार होतो. हो. मध्यस्थी आता किती जास्त भांडणं बिडणं आम्ही बघतो, मारामाऱ्या बघतो. मी आपलं लांब उभा राहतो, बघत बसतो, देखते जाऊ. बरोबर. हा, जास्तीत जास्त काय व्हिडिओ बनवा.
आपलं ऐकेल ह्याचा कॉन्फिडन्स असल्याशिवाय पडायचंच नाही, नाही. ऐकणार पण नाही. त्यांना लढू द्या. त्यांची शर्यत पहा. त्यातला कोण जिंकतोय, कोण हरतोय, असं आहे. गुरु हुशार आहे म्हणजे. गुरु म्हणतो, याला गुरु म्हटलं. आता मॅडम, तुम्ही सरकारी क्षेत्रातले आहात. हो मी सर. तुम्हाला एक सांगतो, कायदा समजावून सांगतो हा सर. हा. की FIR करतो आपण, बरोबर आहे. हो. FIR करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीच आहे, मग कोणाला आहे? नागरिकाला आहे, अच्छा. हो. तक्रारदाराला आहे. जर तो फक्त लिहून तक्रारदार घेतो पोलीस. नाही, तक्रारदार जर सांगत असेल पोलिसाला की FIR घे आणि हा. तो डिनाय करतो, तर त्यावेळेला तो कोर्टात जातो आणि कोर्टाकडून आदेश आणतो की माझा FIR घ्यावा. हो, बरोबर आहे सर. पोलिसाला पोलिसांचं अधिकार काम नाही फक्त ते दाखल दर्ज करून दाखल घ्यायचं एवढंच करून. आहे त्यांचं. बरोबर आहे. सर, ओके एक सर. प्रश्न विचारू? हा, बोला ना. काय तुम्ही कायदे पंडित आहात, विषयाशी तुम्हाला माहिती आहे. संबंधित तुम्ही स्वतः कायदे पंडित आहात, तुम्हाला माहिती आहे जास्त. बोला. विषयाशी संबंधित नाही, आपण मगाशी बेंद्रे सर जे म्हणाले त्याच्याशी संबंधित आहे की आपण जेव्हा व्हेकल घ्यायला मुहूर्त पाहतो, तर रजिस्ट्रेशन म्हणजे बुकिंग जेव्हा करतो तो महत्वाचा मुहूर्त की डिलिव्हरी घेतो व्हेकलची तो महत्वाचा? दोन्ही दोन्ही महत्वाचे आहे. अच्छा. दोन्ही डिलिव्हरी अच्छा. घेताना आणि बुकिंग करताना दोन्ही महत्वाचे अच्छा. आहे. डिलिव्हरी म्हणजे जेव्हा आपण स्वीकारतो एखादी गोष्ट, त्यावेळेला पण आकाशात मुहूर्त चांगला हवा, बरोबर आहे. अच्छा. हो, आता मी कायद्याचा प्रश्न, तुम्ही कायदेतज्ञ आहात, माझ्याबद्दल काय तुमचं मत आहे मी सांगितल्याबद्दल? बरोबर आहे सर, बरोबर एकदम आहे ना? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. सर, नमस्कार पण नक्कीच. सर. ह्याच्या बाबतीत एक सर आता असं आहे हा, की आता समजा तुमच्या शेजारी 2 जण राहतात, म्हणजे समोरासमोर राहतात आणि त्यांची मारामारी चालू आहे. मग हळूहळू त्यांनी दगडफेक सुरू केली. तुम्ही तटस्थाची भूमिका घेऊन फक्त बघताय तुमच्या खिडकीत उभे राहून. पण एखादा दगड येऊन तुमच्या खिडकीला लागला, तुमची खिडकीची काच फुटली, त्यावेळेला तर तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये भाग घ्यायलाच लागेल ना सर? नाही असं पण नाही का नाही? नाही, त्याच्यामध्ये तुम्ही ऐका, भाग हा सर. घ्यायला तुम्ही त्या तक्रार करू शकता की याने दगडफेक केली आणि त्याचा फटका मला लागला आणि माझ्याकडे रक्तप्रवाह झाला, तर हा. मी तिथे दुःखी झालो, मी इंजुर्ड झालो, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता, पण सहभागी होऊ शकत नाही. त्याला मारण्याचे अधिकार तुमच्याकडे नाहीत. हा, आता जेव्हा हा. मारण्याचे अधिकार होतात की जो जर शस्त्र घेऊन तुमच्याकडे धावत आला आणि तर तुम्हाला तुम्ही तुमच्या डिफेन्स म्हणून जीवाचं करू रक्षण शकता. करायचं, करू ओके. तुमच्या जीवाचं रक्षण करायचं असेल तर तुम्ही कायदा हातात घेऊ शकता, कारण तुमच्या जीवाला वाचवण्याचा धोका प्रयत्न आहे करू म्हणून. शकता. हो, बरोबर. कळलं? हा, बोला शिंदे मॅडम, बोला. तर आता आपण ही चर्चा केली चंद्राच्या बद्दल, की आपण वाहन घ्यायचं किंवा काही असेल तरी चंद्र बघतो. पण एखाद्याच्या मूळ पत्रिकेतच जर तो 6, 8, 12 मध्ये 8वा ओके. नसावा ऑलमोस्ट, तर मग हा. अशा वेळी आपण काय करायचं? अशा वेळेला जो काही मुहूर्त आहे, तर चंद्राची स्थिती आपल्या चंद्रापासून चांगली हवी. म्हणजे एक तर पहिली गोष्ट, चंद्रबळ माणसाला हवं. चंद्रबळाशिवाय माणूस त्या ठिकाणी चांगल्यापैकी जीवन जगू शकत नाही. कळलं नाही, का? समजा जर जर मूळ पत्रिका जी आपली लग्न कुंडली त्याच्यातच जर का तो चंद्र 8व्या किंवा 12व्या घरात असेल, तर ते बरोबर आहे. चंद्रबळ नाही त्या व्यक्तीला किंवा त्या हा, जातकाला. मग ऐका अशा हो ऐका सर. षष्ठात, हो. 8वा, 12वा हे असे हं. चंद्र जेव्हा असतात, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट उपस्थित होतं, बरोबर आहे. हो. त्यावेळेला 12वा चंद्र आहे असं आपण समजू, तर त्यावेळेला तो मनुष्य काय करतो की त्याची मानसिक स्थिती जी आहे ती दूषित झालेली असते. म्हणजे चंद्र मनाचा कारक आहे, हो, बरोबर. बरोबर आहे. 8वा चंद्र आहे, तो भीतीदायक वातावरणामध्ये त्याला कधी ना कधीतरी भीती ही होणारच, येणारच ठरलेलं आहे. अच्छा. तर आता 6वं स्थान हे कष्टाचं आहे. चंद्र षष्ठ स्थानात असेल तर त्या व्यक्तीला सतत मानसिकरित्या दुःख तयार होणं, संकट येणं, मानसिक विकार तयार होणं, आजारपण येणं, चिंता लागणं, कर्जबाजारी होणं, भयभीत होणं, अशा गोष्टी होतात. बरं, हो आता मग सर. त्याच्यावरती मुहूर्त करायचंय तुम्हाला.
हा, म्हणजे अशा अशा वेळी आपण मुहूर्त कसा करून देणार त्या करूया व्यक्तीला? करूया हं. करूया. आता मला षष्ठाचा सांगू. आता आपण लास्ट टाइम घेतली होती पत्रिका ह्याची सर्वतोभद्र चक्राची, तो वृश्चिकेत 12व्या स्थानात चंद्र होता, त्याचाच समजा ठीक आपण. ठीक आहे ठीक आहे. त्या चंद्राला बळ पाहिजे, बरोबर आहे. हो जर तो 5वा आला तर तो मिनेला जाईल. हो मग मिनेला त्याला चंद्र हा गुरुच्या राशीमध्ये असेल. हो. मग त्याची उणीव भरून काढेल. अच्छा. हा, पण तो जर 12वा चंद्र 12व्या स्थानामध्ये आहे तर त्याला तो 8वा चंद्र चालणार नाही. कारण का, की तो कर्क राशीचा असेल तर कर्क राशी अष्टमात आली म्हणजे त्या ठिकाणी धनु लग्न आलं. हो बरोबर सर. मग तो अष्टमातला चंद्र परमिटेड नाही. नाही. हा, ओके. मग त्याला आणि मिनेचा तो चंद्र समजा परमिटेड आहे. हो, हा. तर समजा कर्क रास आहे ज्यांची अष्टमात, आता हेच आपण पकडूया, अष्टमातच कर्क रास आणि तिथेच चंद्र असेल, हम्म. मग त्यावेळी काय करणार? त्यावेळी सुद्धा मग वृश्चिक परमिटेड नाही आणि मीन परमिटेड होईल. मीनच आहे त्याला त्रिकोणात ते. त्रिकोणात बघा ती एकच. हो त्रिकोणातली तर हो हो रास हो. विचार केली एकच हो सर आहे. बरोबर, एकच आहे. एकच मीन. आता तुम्ही त्रिकोणाचा अभ्यास केला तर मी सांगतो तुम्हाला, एक मिनिट. आता हो सर. एक त्रिकोण असा आहे की ते चंद्राचे तिघही मित्र आहेत. सिंहलग्न, धनुलग्न आणि मेष लग्न. हा जो त्रिकोण अच्छा. आहे हा हम्म. चंद्राचे तिघही मित्र आहेत. ते बरोबर. 2, 6, 10 आपण बघितलं. 2 मध्ये तो उच्चीचा होईल. हो बरोबर. 6 मध्ये होणार नाही. नाही. आणि 10 मध्ये पण होणार नाही. नाही. म्हणजे मकरेला पण नाही होणार. म्हणजे नाही होणार. त्याच्याकडे ऑप्शन हा ऋषभेचाच आहे. वृषभेचाच. अच्छा. बरं. हो बरं, आता सर मिथुनेकडे जाऊया. हो मिथुनेकडे गेल्यानंतर 3, 7, 11 हे तिघही लोक त्याचे मित्र नाही. हो. मग काय करावं लागेल? मग चंद्राचा मित्र शोधावा लागेल. म्हणजे धनस्थान मिथुन लग्न असेल, मिथुनेचा चंद्र असेल तर त्याला दुसरा चंद्र म्हणजे संपत. ऐका, हो सर. दुसरा चंद्र म्हणजे संपत. अच्छा. कळलं? आता जर हो. समजा मिथुन मिथुन लग्न आहे आणि हम्म. पुनर्वसू नक्षत्रातला जन्म आहे तर संपत हे पुष्य नक्षत्रातच येतं. बरोबर. हो आणि सर. विपत पण त्याच्यामध्येच आहे आणि ते आश्लेषामध्ये आहे. क्लेशामध्ये. बघा, चंद्राचं हो एक हो राशांतर जरी झाला तरी सुद्धा, हो नाही सर. का? हो मग हो विपत सर. चालेल का? नाही चालणार. नाही चालणार. नाही चालणार. म्हणजे संपत चालेल, विपत नाहीच चालणार. नाहीच चालणार. हे हो नाही चालणार. हो सर. मग तुम्हाला अशा तऱ्हेने चंद्र फिरवता आला पाहिजे. हो, ओके ओके. म्हणजे आता हे तारा चक्रावरून आलं म्हणून आता आपण राशी पूर्ण 30 अंशाची बघतो, पण आता हे नक्षत्र वाईज बरोबर आहे. ताराचक्र बेंद्रे सरांनी ते घेतला विषय, तो त्याच्याशी को रिलेटेड म्हटलं, मग ज्यांचा 60-12 असेल तर मग काय, तर ते आता उत्तर मिळालं सर आणि क्लिअर झालं. हो सर. असं आहे. थँक्यू सर. हो हो सर. थँक्यू. धन्यवाद. बरं, आणखी सर कोणाला? एक सर्वतोभद्र चक्राबद्दल विचारू सर? हा, विचारा ना. तेच तर आपलं काम आहे. हो. बोला. सर बाकीच्या सगळ्या राशींमधले जे उग्रांश आहेत, तर त्याच्यामध्ये कसं की जातकाचा स्वभाव उग्र बनतो किंवा काही जे वाईट फळं त्याला भोगावी लागतात त्याच्यामुळे त्याचा स्वभाव उग्र बनतो. पण जे बुधाची नक्षत्र आहेत, पापांश. खास करून रेवती, तर हो, त्याच्यामध्ये जास्ती हानिकारक का दिलेला आहे म्हणजे उग्रांश हा कुंभ नवमांश जो आहे तो? हो. आता कसं आहे की हा सर. सूक्ष्मांशाबद्दल जर आपल्याला, मला त्या आज आल्या नाही कुलकर्णी मॅडम, हा. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला प्रत्येक सूक्ष्मांश आहे ग्रहाचं, त्याच्यामध्ये हा, असणारा प्रत्येक ग्रह हे सूक्ष्मांशामध्ये करा. साधारण. हा. गेल्याला सांगितलं होतं त्यांनी. हो तर सर. मॅडम असं आहे की आता तुम्ही मीन राशीबद्दल बोलत आहात, तर हो मीन राशीच्या याच्यामध्ये मीन राशीचा आरंभ हा धनु नवमाशाने होतो. हो. त्यावेळेला कुंभ नवमाश आणि मकर नवमाश हा दोन्ही निषिद्ध आहे. हा. आणि नाही, त्यामध्ये उग्रांश जर, हा जास्त म्हणजे स्पेसिफिकली उग्रांशाबद्दल आणि विचारायचंय. पापांश, हा, पापांश तर वाईटच आहे, पण उग्रांश म्हणजे स्वभावात उग्रता येते किंवा असं असं काही आणि नाहीये. कर्म करताना पाप झालं तर
मग हो उग्रावण चांगला का पापांश तर पापावून चांगला? नाही पापांश पण बघितलंय. सांगा मग की तेच आहे ना. मी ऐकते सर. नाही हरकत नाही, आपण हे करू ना, व्हेरीफाय करू ना, काय फरक आहे, हा तुम्हाला काय हो वाटतं? असं आहे. हो सर. व्हॉट यू फील? बरोबर आहे. हो, बरोबर आहे पापांश पण चांगला नाहीच आहे. नाहीच आहे. मग आता नाही हो. पापावशाबद्दल दोन पार्ट आहेत मॅडम, परत सांगतो की हा जर सर. समजा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पापावशामध्ये मंगळासारखा ग्रह आहे आणि तो उच्च होतो हो नवमांशी, नवमांशी हा तर कदाचित तो कुठल्या स्थानामध्ये असेल. आता आपण असं समजूया की हा दशम स्थानामध्ये मीन रास आहे आणि त्याचं लग्न मिथून आहे बर आणि पापांशामध्ये मंगळ आहे, मंगळ स्थानबली आहे, नवमाशामध्ये तो हो बळ मिळालेला आहे, तो उच्चीचा झालेला आहे. झाला हो. तर त्याच्या हातून ऍज अ कर्म पर्पज हम्म. काही ना काहीतरी चुकीच्या घडामोडी होऊन घडामोडी तो ते दशम स्थानाचं तिथे प्राप्ती करण्याची शक्यता आहे. अच्छा हो हो दशम स्थान तो त्याला तिथे सपोर्ट करेल. म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन जर समजा त्याला गेन करायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर म्हणजे त्याचं रिलेटेड टेन्थ हानी हो हाऊस. पाप हा म्हणजे हे नाही, होईल हानी त्याचं. नाही, 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 नाही. हा बघा, प्रत्येक गोष्ट दुष्कृत्य घडेल त्याच्या माणसाचे, हातून वाईट कृत्य घडेल. मग त्याला त्या आवडेल ना, कारण ते केल्याशिवाय त्याला मिळणारच नाहीये. ओके कधी कधी जास्ती सौम्य माणूस असेल तर हा त्याला आणखी हानी पोहोचते. हो बरोबर आहे. मनाच्या विरुद्ध जाऊन करायला लागतं म्हणजे घडतात त्याच्या हातून तशा गोष्टी. येस. मग आता जशाच तसं ज्याला आपण म्हणतो, हम्म. आता जर एखाद्याने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला हा तर तिथे काय सांगितलं, थोडे दिवस वाट बघा, हा रुकिये जरा, मग अच्छा नंतर हो नंतर हालचाल करा. पण बर त्याच्याकडून तो तिथे प्रहार होणारच. हो मंगळाला तसंही तो पटकन हे करायचं त्याचं हे ना म्हणजे स्वभाव आहे. हा मंगळ काय, थांबायला शनी पण नाही, शनी पण, शनीचा प्रहार आणखी खतरनाक असतो. पण आता ते कुंभ नवमांशातून रेवती नक्षत्रातून शनी स्वतःच्या नक्षत्रातून जाताना तो पण चांगला नाही, नाहीच आता फळ तो देत ना. गोचरीचा फलादेश आहे ना मॅडम. बघा, दोन नाही का. पार्ट आहेत. एक नाही, हा सांगतो आपण हा सगळं सर क्लॅरिफिकेशन गोचरीचा. करू. हा एक फलादेश असा आहे की जन्मताच जर रेवती नक्षत्रामध्ये ग्रह असेल तर त्यावेळेला हा तो काय फलादेश देईल, नंबर वन. हा नंबर टू, की ट्रान्झिस्ट मध्ये जर समजा शनी महाराज जर आले तर लागोपाठ ते 220 दिवस राहणार आहेत. हो बरोबर. बरं, आता ते 220 दिवस राहिले. आपण आता टू दी पॉइंट बोलूया. हा, हो टू दी मकर पॉइंट. आणि कुंभ रेवती नवमांश दोन्ही. नक्षत्रामध्ये जेव्हा शनी महाराज येतील तर अवश्य पंचांग तपासून पहा. ते जेव्हा एक्झिट मध्ये असतील, म्हणजे त्यांना मेष हा राशी प्राप्त करायची आहे, हा त्यावेळेला ते रेग्युलर असतील, हो तिथे वक्री होणार नाही. नाही होणार नाही होणार. येस. बरोबर. मग त्या ठिकाणी ते 220 दिवस जातकाच्या जीवनामध्ये नाका दम मारणारे असतील. हो बरोबर आहे. नाकी 9 येतात म्हणजे ना. त्या नवमांशात ते त्रासच देणार त्या 100% सूक्ष्मांशामध्ये. गोचरिता. गोचरीत हा हा ओके थँक्यू समजलं. आता ह्या शेवटच्या 9 माशामध्ये ज्याला आपण रेवती नक्षत्र 32 ताऱ्यांचं नक्षत्र आहे, त्याच्यामध्ये ग्रह वक्री होताना हा जास्तीत सर. जास्त धनु 9 माशामध्ये येऊन थांबेल आणि मग पुढे जाईल. अच्छा उलट म्हणजे वक्री होऊन धनु नवमांशापर्यंत येईल. येईल. हा म्हणजे अशा तऱ्हेचा तो पार्ट आहे. बर. मग तुम्ही बघा की ज्या वेळेला जेव्हा ते मार्गी होतील हम्म. तर त्या दरम्यान सूर्य हा जो आहे हा मागोमाग येत असेल अच्छा आणि तो त्यावेळेला सूर्य हा यदा कदाचित कुंभ राशीमध्ये किंवा मकर राशीमध्ये म्हणजे शततारका नक्षत्र किंवा पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये पूर्वा भाद्रपदामध्ये असेल. असेल. हो त्याशिवाय शनीची गती वाढणार नाही. हम्म. बरोबर. कळलं का? हो सर हो समजलं. हा बा. हो म्हणून अभ्यास करते किंवा फलादेश देते वेळी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असायला हव्या. हो सर करायला पाहिजे अभ्यास आता. नक्की. हो, हो. नाही, अभ्यास काय, आता तुम्हाला एवढं तुम्ही शिकला आहात, आता अभ्यास करण्याची आवश्यकता नाही मला नाही असं वाटतं. म्हणजे पंचांग रोज पाहायला पाहिजे असं हा, म्हणते. पंचांग हा पाहणं गरजेचं. पंचांग पाहायला पाहिजे गरजेचं. पंचांगाचा जो जे ऑर्बिट आहे ते पाहणं गरजेचं आहे. त्याच्यातून कशी मोमेंट आहे, काय आहे. हम्म. जसं आता उत्तरायण झालं, थोडं थोडं असते असते हळूहळू उष्णता वाढत चालली, कारण चालते उत्तरायणाला हो. सूर्याने गती घेतलेली आहे. हम्म. मग आता सूर्याने गती 15 तारखेला जेव्हा येईल
त्यावेळेला पूर्णपणे गती चांगली असेल आणि थंडी गेल्यासारखं त्यावेळेला फील होणार. त्यावेळेला तो कॅप्रिकॉन टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मधून प्रवास करणार हो मकर राशीत मकर बरोबर. वृत्तांतामधून. हम्म. मकर वृत्तांत ते कर्क वृत्तांताचा जो 6 महिन्याचा पोर्शन असेल तर त्यावेळेला बऱ्याच घडामोडी उत्तरायणामध्ये होतील असं आहे. हो. थँक्यू सर. Thank you. सर मी सर आहे नमस्ते. आलेली आहे. हा मी आलेले आहे म्हटलं. मगाशी तुम्ही अरे म्हटलात ना नमस्ते. आहे नमस्कार सर. क्लास चालू ठीक झाला आहे, तर त्यामुळे बोलले नाही फक्त. ठीक आहे, बोला. आता सर ऐकलं म्हणजे सगळं हा, तुम्ही. हो ऐकले. सर मी एक विचारू हा विचारा. माझा काही खूप अभ्यास नाही, कारण मी तुमचं सर्वतोभद्र चक्र आत्ताच एक 5-6 तासांनाच आहे. पण माझ्या मनातली शंका योग्य अयोग्य काही मला माहिती नाही. एखाद्या ग्रहाची आपली जी महादशा असते ती आता राहू म्हणा शनी म्हणा ही बराच काळ असते ना, 18 वर्ष वगैरे. तर मग अशा ग्रहाला जर समजा दरिद्रांश लागला असेल तर त्या व्यक्तीला किती वर्ष त्रास होऊ शकतो? नाही बघा, आता मूळचा ग्रह हा दरिद्रांशामध्ये जन्माला आला असेल एखादी व्यक्ती हा. आणि येतात, नाही येत असं नाही. बर. जर एखादी व्यक्ती दरिद्रांशामध्ये जन्माला आली असेल हा. तर तो ग्रह कोण आहे त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून असतो. बर. आता त्यामध्ये कायमस्वरूपी दरिद्रांश होईल का, तर तसं नाही. पण हा. ज्या वेळेला एखादी घटना होईल हा. त्यावेळेला त्या जातकाचं ते स्थान, तुम्हाला मी उदाहरण सांगतो. हा. वृश्चिक लग्न लग्नी शनी, बघा हा. वाक्य लक्षात ठेवा. हा. वृश्चिक लग्न लग्नी शनी हम्म. आणि दशमामध्ये रवी बुध सिंह राशीत. हम्म. हम्म. हा जन्म 1955 सालच्या जन्म वेळेचा होता. बर. आणि त्यावेळेला बुध हा दरिद्रांशामध्ये आहे, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या वृश्चिक नवमाशामध्ये. बर. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे राणा कपूर. बर. त्याचे 1,00,000 कोटी रुपये गेले. किती? बापरे. 1,00,000 कोटी. ऐ ग. 314 कोटी रुपयाचं तर फक्त घर होतं. हॉरिबल. अरे म्हणे, दिल्लीतलं घर त्यांचं 314 कोटी रुपयाचं होतं. ते अजूनही ईडीच्या कस्टडीमध्ये आहे. बर. मग आता विचार करा, हा. तो दरिद्रांश हा. दशम स्थानाशी संबंधित, पण तो दरिद्रांश हा सिंह राशीतला आहे. हा. त्याचं सगळं राज्य गेलं. हा. कळलं? बरोबर आहे. तर दिस ऑल इफेक्ट गोज टू द हम्म. पर्सन. आणि ज्या वेळेला असं एखाद्या राशींचे लोप वगैरे असतात, म्हणजे 2 राशी रिपीट होतात ना त्याच्यात, मग असं झालं तर तेव्हा काय होतं? म्हणजे आता 2 राशी, हा. 2 राशी मी मला कळलं नाही. हा म्हणजे असं समजा आता एखाद्याचं मकर लग्न आहे. हा. म्हणजे चतुर्थात येते मेष रास. हा. पण मेष असं 29 अंशावरचा असल्यामुळे त्याचा लोप होऊन तिथेही वृषभ रास आणि नाही पंचमात नाही नाही नाही. तस. नाही, नाही. ऐका 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 मॅडम, सांगतो. हा. तुम्ही जर समजा बॉर्डरची कुंडली, जर हा. समजा त्या ठिकाणी तो तिथे पुढे जाणार असेल, राशी बदल करणार असेल हा. शेवटच्या क्रांतीमध्ये, हा. तो हा. ग्रह कोण आहे हा पहिला ठरवा. ग्रह ग्रह कोण आहे? समजा मेषेचा गुरु आहे, मेषेचा गुरु आहे, 29 तर त्या अंशावरचा. ऐका ऐका तर त्या ठिकाणी 29 अंश चालण्यासाठी 30व्या अंशाला पोहोचण्यासाठी त्याला 14 दिवस लागतील. हो. हो. मग 14 दिवसामध्ये ट्रान्झिट होईल का? नाही होणार. तुम्हाला त्या मेषेचाच फलादेश ऋषभेचा मिळणार नाही. अच्छा. येस, तो नक्षत्राचा फलादेश आहे. आणि हा. वृषभ रास आणि कृत्तिका नक्षत्र हे त्रिपाद नक्षत्र आहे. हो. 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 मग तुम्हाला त्या कृत्तिका नक्षत्राचाच फलादेश तुम्हाला सांगायला हवा. अच्छा. कळलं? म्हणून कळलं. ग्रह कोण आहे याला फार महत्व आहे. हा. हा. थँक्यू सर, कळलं मला. कारण मी सर्वतोभद्र चक्रच खूप उशिरा जॉईन केलं,
म्हणून ते मला दरिद्रांश आणि ह्या दोन गोष्टी सारख्या मनात खटकत होत्या. म्हणून मला आता मी विचारून घेतलं आणि माझ्या मनातली शंका निरसन झाली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. सर नमस्ते. 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 ओमप्रकाश सांगवे बोलतोय. सर एक कॉमन क्वेश्चन होता की हरवलेली वस्तू असेल किंवा एखादा व्यक्ती घरातनं गेलेला असेल, तर खूप वेळा असं विचारलं जातं की ते परत कधी येणार किंवा ती वस्तू मिळेल का, कुठं असेल, ह्याच्या संदर्भात जरा सांगा की थोडस. बघा, आता पहिली गोष्ट चतुर्थ स्थान हे त्याचं वास्तव्याचं आहे. हा. चतुर्थ स्थान हे वास्तव्य आहे ना. येस सर. त्यांनी ते घर सोडलेलं आहे. व्यक्ती हरवत नाही, लहान मूल हरवत. ओके ओके. तो काही जत्रेमध्ये हरवलाय का मनुष्य? नाही. बाई जत्रेमध्ये घरातनं हरवली आहे का? नाही. घरातनं तो गेलेला आहे, घरात, परत कधी येईल असं. मग तो परत निघून गेलाय, स्वमर्जीने निघून गेलाय, ओके. नाही का? तो हरवला नाहीये. वस्तू हरवते, माणूस ओके. हरवत नाही, लहान मूल हरवतं. आता जर समजा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती घर सोडून गेलेला आहे, तो त्याच्या मर्जीनुसार गेलेला आहे. येस सर. मला चतुर्थ स्थानाची रास सांगा. फॉर एक्झाम्पल मेष. नाही. त्याच्यामध्ये ग्रह आहे का? नाही. त्याच्यामध्ये ग्रह आहे का? त्याच्यामध्ये राहू आहे फॉर एक्झाम्पल. कोण आहे ग्रह? राहू. राहू. मग राहू आहे तर काही ना काहीतरी भानगडीमध्ये अडकला असेल, म्हणून तो त्या ठिकाणी फेस करू शकत नाही, किंवा घरची काही भीती असेल, काही घडामोडी त्याच्या अजून घडल्या असतील, म्हणून तो घर सोडून निघून गेलाय. आता तो परत कधी येईल असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? येस सर. आता परत कधी येईल? ज्या वेळेला परत येण्याचं जे चान्सेस आहे, एक तर तो राहू आहे, त्याच्यामध्ये दृष्टीचा उपयोग होणार नाही. मग चतुर्थामध्ये राहू असल्यानंतर जातकाला स्वतःच्या घरातून सुख प्राप्त होत नाही. त्यावेळेला तो दुसरं घर शोधतो. तो हयात असेल, जिवंत असेल, पण तो घर कधी येईल घरी, याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आपण गेल्या वेळेला दशेचा भाग शिकवला होता ना, त्याचा विचार करायचा. थँक्यू सर. थँक्यू. सर, आपण धनुरास भाग्याची बोलतो, बरोबर ना? आणि धनु राशीतल्या मूळ नक्षत्रात पहिलं चरणच तस्करांश येतं. आता समजा त्या भाग्याच्या राशीतच तस्करांशामध्ये गुरु किंवा रवी, म्हणजे ह्यांच्यासारखे जर चांगले आर्थिक स्थितीत म्हणजे आपल्याला त्याने उन्नती होईल हे ग्रह असेल, तर मग त्यावेळी कसं हे करायचं? त्यावेळी असं आहे मॅडम, तस्करांश मध्ये असणारा ग्रह हा कदाचित जातकाला, व्यक्तीला आउट ऑफ द वे जाऊन पैसे कमवण्याचं साधन तयार करतो. नंबर 1 म्हणजे हेराफेरी. कळलं? तस्करांश म्हणजे हेराफेरी. दुसरी गोष्ट की तो स्मगलिंग करेल असं नाही. कळलं का? त्याच्यामध्ये त्याच्या हातून काही चुकीच्या घटना होऊ शकतील. आता राहिला भाग असा मॅडम की त्याच्यावरती तुम्हाला उत्तर काय पाहिजे. एखादी गोष्ट त्याच्या हातून निघून जाईल आणि ती कोणतरी पळवेल, तर तुमच्या हातून एखादी गोष्ट जर हिरावून घेणं, याला सुद्धा तस्करांश म्हणतात. हो. म्हणजे चोर स्वतःच करेल असं काही नाही, त्याचे हे झालेलं तर त्याच्या भाग्यातून निघून जाऊ शकतं. जाऊ. आता जसं की सांगतो पूर्ण. जसं लग्नामध्ये तस्करांश आला, आता लग्नामध्ये मेष रास पकडू का मिथुन रास पकडू का धनु रास पकडू, ते सांगा. मिथुन रास पकडा. मिथुन राशीमध्ये दुसरं चरण तस्करांश आहे. हो. मकर. हो, बरोबर. बरोबर आहे. आता त्या ठिकाणी तस्करांश असेल तर मिथुन राशी व्यापारी आहे. ओके. हा मनुष्य व्यापारामध्येच काहीतरी उलाढाल करेल. आता मी तो चुकीचा शब्द वापरत नाही, पण काहीतरी उलाढाल समजलं सर. ओके. तो करेल. म्हणजे त्याला ते तत्व कुठलं आहे? वायू तत्व. नाही, बुधाचं तत्व आहे. बुधात. हो, ओके. बुध हा मास्टर आहे हेराफेरीमध्ये. बरोबर. असं आहे. आणि बुधाच्या
दरम्यान मी कोणी वाईट म्हणून घेऊ नये. बुधाच्या वृत्तीमध्येच असं कार्य आहे की तो इधर का माल उधर, उधर का माल इधर, अच्छा. असं पण तिथे करण्याचा बुध प्रयोग उपस्थित असायला हवा का सर? नसेल तरी त्या त्या नाही, नाही, त्या स्थानामध्ये किंवा त्या तस्करांमध्ये कोण आहे का लग्नबिंदू आहे फक्त, समजा लग्न बिंदू आहे फक्त. मग त्याचे विचार तसे असतील. अच्छा. आणि समजा त्याच्या तिथे शनीसारखा ग्रह उपस्थित असेल तर? हा, तरी सुद्धा तो त्या ठिकाणी असाच काम करणार. आता शनी हा जो भाग आहे तर त्या ठिकाणी एखादा कायद्याची गोष्ट आहे किंवा तत्सम काही अच्छा. हे आहे, पेपर आहेत. बुधाला मिथुन राशीच्याकडे पेपर येतात, पेपर. हो. डॉक्युमेंट्स येतात, लिटरेचर येतं, छापखाना येतो, दुसऱ्याचं मटेरियल वापरून आपला छापखाना सुरू करावा येतं. सारखं प्रकरण होऊ शकतं. तेलगीचं लग्न मिथून होतं. हो. ते असं आहे. बरोबर. हो सर. आता एकदम लक्षातच राहील. तेलगी प्रकरण समजलं सर. असं होऊ शकतं. सर गुरु जर अष्टमात असेल तस्करांच तर? तस्करांचं तुमचं धन राहील ते पण कोणतरी घेऊन जाईल. आमचं तर जातच आहे, बुडतच आहे आम्ही. माझा गुरु आहे का तस्कर? मिळतंय जात आहे. गुरु आणि परत शुक्र आहे, शुक्र यायचा आहे पापांश मध्ये अष्टमात, दोन्ही गुरु शुक्र बसलेत. नाही, पापावशाचं फलित वेगळं आहे आणि तस्करांचं फलित वेगळं आहे. पण तस्करांचं म्हणजे आपण लोकांचं घेतलेलं आहे ना, कुणाचं ज्ञान आपण चोरून घेतो ते ना तस्करांचं. तसं आहे, तसं ज्ञान नाहीये. मी हा विषय ज्याला आपण मटेरियल लाईफ म्हणतो, मटेरियल थिंग्स. एखादी वस्तू आपली हरवणं, आपण साठवलेलं धन आपलं घेऊन जाणं, हा पण तस्करांचा प्रयोग आहे. आता तुम्ही साठवले आणि पेटीएम मधून कोणतरी घेऊन गेले, काय कराल तुम्ही? पेटीएमच्या चोऱ्या असाच होतात, नाही का? बरोबर आहे. त्याच्यावरती एकच उपाय आहे, बँकेत जाऊन सांगणे आमचं अकाउंट रद्द करा. बँकेत दूर चेक करायला लागतं. अकाउंट कसं रद्द करायचं? सीज करायचे. अच्छा. ओके. काय माहितीये का, बघा सांगतो, मला कायदा काय सांगतो. जर पोलीस, सीआयडी एका व्यक्तीचं अकाउंट सीज करू शकतात, म्हणजे परका मनुष्य आहे. तुमचं स्वतःच अकाउंट तुम्ही जाऊन सांगू शकता की मी याच्या पुढे तिथे ट्रान्झॅक्शन करणार नाही, लॉक करा. हो, सांगू शकता. नाही का? हो सर. जसं शेअर बाजारच्या अकाउंट मध्ये सुद्धा उलाढाल होते, शेअर चोरले जातात. आम्ही आमच्या अकाउंटला सांगितलेलं आहे आम्हाला विक्री करायची नाही, आम्ही फक्त डिपॉझिट करू. यू कॅन डिपॉझिट मनी, यू कॅनॉट विथड्रॉ द मनी. वन वे ट्रॅफिक असं आहे. मला काही विकायची गरजच नसेल सर. नुसतं इन्व्हेस्ट करायचं. फक्त साठा साठा करायचं. अशी सोय आहेत. हो आहे. तुम्ही तर सरकारी, तुम्हाला जास्ती माहिती आहे. माझं सर मी केवायसी दिले नसल्यामुळे मला फक्त साठाच करता येतो, बाकी विक्री करताच येत नाही. आता ते कधीच द्यायला मला वेळच नाही झाला. एक वेळेला बरं आहे ना, चांगले जर हे असेल तर ते कधी मार्केट याला जाणार, चांगली स्कीम असेल तर. सर धनांश असेल तर धन मिळतं का? हो, इन्कम, कर्कन अमाऊंट मिळतं का धन? म्हणजे चंद्रमंग धनांश मध्ये. हा, मग धनांशामध्ये तुम्ही कमवता ना. चार्टर्ड अकाउंटंट आहेत सगळे, चार्टर्ड नाही अकाउंटंट नाही, पण डिमांड आहे. इकडे बुडतो पण आहे ना, आम्ही दोन्ही आहे ना, बॅलन्स होते परत. आता काय, जाणं येणं चालूच असतं ना पैशाचं. पैसे मिळतात की नाही, असं आहे ना. धनांशाला तुम्हाला आर्थिक फायदा निश्चित होईल. कळलं? ओके ओके. बोला. आता जसं शुक्राच्या 2 राशी आहेत,
आणि समजा तूळ लग्न असेल, लग्नात शुक्र असेल आणि तो दरिद्रांशात असेल आणि मग अष्टमाते वृषभ रास येते, तर त्याचा फलिताच्या दृष्टीने काय विचार करायचा? सांगतो. तुळेचा शुक्र हा कोणत्या स्थानामध्ये आहे मॅडम? लग्नात आणि लाभ दरिद्रांशात असेल नाही, आणि लाभस्थानामध्ये स्थान कोणतं आहे? लग्न लग्नस्थान. हा. लग्न स्थानामध्ये दरिद्रांश आहे आणि हा तिथे शुक्र आहे. हा आता ऐका, 2 मिनिटं ऐका. लग्नबिंदू पण दरिद्रांशामध्ये आहे का? हो, लग्नबिंदू कोणता आहे? नाही लग्नबिंदू नाहीये दरिद्रांशात, शुक्र दरिद्रांश. तेच म्हटलो मी की लग्नबिंदू वेगळा आहे ना. हो हो. बघा, लग्नबिंदू किती अंशाचा आहे? 0 अंशाचा. 0 अंशामध्ये तो तुळ नवमास आला. हो. हा. मग आता ऐका, जर तो 0 अंशाचा आहे आणि शुक्र वृश्चिक नवमाशामध्ये आहे, ओके, अशा वेळेला तुम्ही नवमाश कुंडली मांडली तर त्या ठिकाणी धनस्थानामध्ये ऑटोमॅटिकली शुक्र वृश्चिक येता येईल. हो. बरोबर आहे? हो हो. मग त्यावेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक काही गोष्टी शुक्रामुळे त्याला त्रासदायक होतील किंवा लग्नेश म्हणून लग्नेश दरिद्रांशामध्ये आहे तर तर सांगतो, तर भावंडांचं नुकसान होऊ शकतं, घेतलेल्या जमिनीचं आर्थिक काही नुकसान होऊ शकतं. कधी कधी आपण जर एखाद्या व्यापारामध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याचं बेनिफिट न मिळणं, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो धनस्थानामध्ये जर दरिद्रांश आला तर जातकाच्या जीवनात होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की लग्नाचा अंश सांगा. हा, हा. कळलं? आता लग्नाचा हो अंश तुम्ही म्हणालात 0 अंश, बरोबर आहे? हो बरोबर, ठीक आहे, अग्री. हो. आता तो जर समजा 29 अंश असेल तर कन्या नवमास आला. हो. मग त्यावेळेला नवमाशामध्ये शुक्र पराक्रमात गेला, हा. नाही का? हो. मग तुम्हाला तुमचा बीटीआर, मुकेश भाऊ आहेत बीटीआर स्पेशलिस्ट, बर्थ टाइम रेक्टिफिकेशन. हो सर. तर तसं नक्की करायचं. कळलं बीडी मॅडम? कळलं सर. आणि अष्टमेशाचं म्हणजे काय विचार करायचा मग? कारण अष्टमास कोण आहे? पण शुक्र येईल ना. नाही, तो अष्टमासाचा काही संबंध नाही. तिथे प्लॅनेट आहे का? सी इट नाही इज. नाही. मग काही प्रश्न येणार नाही. वी आर डिस्कसिंग अबाउट द प्लॅनेट. हा नाही, तर तो शुक्र दरिद्रांशात आहे म्हणून मी मग तो विचारलं. अष्टमेश नाही, मग त्याला व्याख्या काय आहे? अष्टमेश दरिद्रांशामध्ये आहे. हा. हो अष्टमेश दरिद्रांशामध्ये असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये जे ग्रहण किंवा साठवलेलं धन असेल ते धन कदाचित वाया जाऊ शकतं किंवा चोरीला जाऊ शकतं, असं आहे. अच्छा. आता धन्यवाद. कितीतरी असे अकाउंट आहेत मॅडम, सांगतो तुम्हाला. असे कितीतरी नंबर ऑफ अकाउंट्स आहेत की ते डेड आहेत. त्याला परत जिवंत करायला भरपूर वेळ लागतो आणि त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तुम्हाला करावं लागतं. त्याला ऍफिडेव्हिट द्यावं लागतं, त्याला तिथे चक्कर मारावी लागते, त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट. मग किती पैसे आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. जर छोटी अमाऊंट, काही वेळेला काही पिताश्री माताश्री यांनी लपवलेलं धन असेल तर ते शेवटी सरकारमध्ये जमा होतं. सब भूमी गोपाल की आहे. कळलं? धन्यवाद. जर सप्तमात चंद्र असेल तर दारिद्र्यश मध्ये चित्राचं चतुर्थ चरण. तर येताना आपला जोडीदार समजा कसा आहे? म्हणजे चंद्र आहे, चंद्र चंद्र बरोबर आहे मॅडम. कोणत्या राशीतला आहे? तूळ राशीतला आहे, तूळ राशीतला. तूळ चित्रा राशीतला चतुर्थ मेष. चरण. हा, मग चित्राचं चतुर्थ चरण असेल तर मेष लग्नाला आला तो. मग शुक्र जर तिथे दरिद्रांशामध्ये, सप्तमेश सप्तमात दरिद्रांशात, मग म्हणजे त्याचा यदा काय कदाचित, ऐका ना, यदा कदाचित एखादा रोग होऊ शकतो. दरिद्रांशा म्हणजे फक्त कफल्लक होणं असं नाही. एखादा आजार होऊ शकतो, एखादं ऑपरेशन होऊ शकतं. कळलं? अच्छा, ओके.
मानसिक स्थिती बिघडत नाही ना? नाही नाही, मानसिक स्थिती नाही. मानसिक स्थिती माझी बिघडते, तुमची नाही बिघडत. नाही नाही, चंद्र आहे म्हणून म्हणलं. नाही हो, असं नाही हो. चंद्र हा प्लॅनेट मानसिक नाही करणार. आता आर्थिक जर नुकसान झालं तर मनावरती परिणाम होणार ना, नाही का? हो, बरं, बरोबर आहे. दुसरा भाग सांगतो मॅडम तुम्हाला, की समजा आर्थिक स्थिती बिघडली असं समजा, पण दुसरी बाजूने कुंडली चांगली असेल तरी तो चंद्र घाबरणार नाही. त्याला त्याला दुसरे सोर्सेस चांगले असतात. तो ठीक आहे, गेले असे तर भरपूर लॉस होतात लोकांचे. हो, मग तिथे तुमचं दुसरी बाजू स्ट्रॉंग आहे का? एखादा खटला चालला असताना जमेची बाजू काय आणि उणीव काय आहे याचा शोध घ्यावा लागतो. मग तसा जर दरिद्रांशामध्ये फक्त एकटा चंद्र असून काय करणार? मानसिक बरं, तुम्हाला त्रास देईल. पण एखादा ग्रह जर चांगला असेल तर तुम्हाला केस जिंकून देईल. बरोबर आहे. असं आहे. मग जमेची बाजू पण बघितली पाहिजे, उणीची बाजू पण बघितली पाहिजे. ओके ओके. असं आहे. सर हा, राहू केतू यांना जर चांगले सूक्ष्मांश मिळाले ओके, फाईन. तर हं? नक्की, समजा येस. राहूला सेनांश मिळाला हो, तर येस, तो कसं फलित देईल सर? निश्चित चांगलं फलित देईल. आता म्हणजे राहूचं सेनांश जो जास्ती आहे, त्रास होणार नाही. नाही त्रास आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अंमलबजावणीच्या आहेत. हो आता तुमच्या खात्यामध्ये अंमलबजावणी एक खातं असतं, हो एन्फोर्समेंट. हो. मी सांगेन तसं वागलं पाहिजे. त्याला राहूचे सेनांश नियम, मिळाला त्याच्यामुळे तो रूल करेल का डेफिनेटली. कुंडलीवरती? येस येस, कुंडलीमध्ये त्या स्थानावरती त्याचं रूल करेल. वर्चस्व जास्त. हा. हा, वर्ष त्याचं जास्त आहे. ओके. तो त्या स्थानावरती रूल करेल. हा. ती कॅव्हिटी कोण आहे त्याच्यावरती त्याचं पक्का हे आहे. आणि राहू सप्तमातच असेल समजा, मग त्याच्यावरती येणारा जोडीदार रूल करेल. जोडीदार त्याच्या म्हणजे त्या व्यक्तीवर नाही आहे सर. कुंडली एक वृश्चिक लग्नाची आणि लग्नाला नीचांश मिळाले. हा, आणि तिथे राहू आहे का? लग्न वृश्चिक लग्न, त्याला नीचांश आहे आणि समोर राहू आहे आणि राहूला सेनांश मिळालेला आहे. मग राहू सेनांश म्हणजे रोहिणी नक्षत्राचं पहिलं चरण. हो, पहिलं चरण. हा, मग त्यावेळेला तो येणारी व्यक्ती जी असेल ती सांगेल माझंच ऐका. जोडीदार असं म्हणेल. हो, नक्की. जोडीदार असं. आणि वाईट काय? नाही, वाईट काही नाही. नाही, पण ही एक कुंडली माझ्याकडे आली आहे. त्यांची नेहमी दोघांची खूप हे होतात, भांडणं होतात म्हणा. कलह होतात, त्याला कारण ही तेच स्त्री आहे. आहे कलह, आणि हिची मेष रास आहे ह्या स्त्रीची आणि वृश्चिक लग्न आहे. मग तिला ते दोघांचे सतत वादविवाद होत राहतात. बघ आता ते अगदी दोन खूप मंगळ विकोपाला मंगळ पण म्हणून जातात एकत्र सर. आले. मंगळ मंगळ हं? म्हणून दोघं एकत्र आले. हो हो. खरं, हं, एक लग्न सिनियर पण असतो, मंगळ. एक ज्युनियर असतो. अच्छा. दोन्ही मंगळाचीच तत्व आहेत ना ती, हो हो हो. वृश्चिक आणि बरोबर. मेष. मेष. एक सिनियर असतो, एक ज्युनियर असतो. हं, आता मेष असेल तर तो वर्गोत्तम असतो, म्हणजे त्याच्या हातात पॉवर्स आहेत. हं. मूळ त्रिकोण ज्याला आपण म्हणतो. हो. दुसरा भाग वृश्चिक जो आहे तो अष्टमात जातो, कालपुरुषाला. कालपुरुषाला. हो. तो पॉवरलेस होतो आणि त्यावेळेला तो चिडतो. मग मंगळ चिडतो कधी? नाही, मनाविरुद्ध झालं की चिडतो असं झालं. चिडणार. येस, इथे आणि त्याच्यात चंद्राला पण पापांश मिळालेला आहे. मेषेचं मग चंद्र चंद्र पापांश. आराखडे करणार, त्याला कसा त्रास देऊ, त्याला कसं गोत्यात आणू, अच्छा. हा कसा दुःखी होईल, हा माझ्यासारखा का वागत नाही, नाही. असं. ओके. म्हणून पटत नाही दोघांचं. तसं होतं का? असं असतं. बरं. ट्युनिंग असंच आहे मॅडम. हम्म. इथे दोन जीव एकत्र येतात ना, हं. तर ते दोन जीव एकत्र येताना ते कुठल्या देशातून आलेले आहेत, म्हणजे बरोबर. कुठल्या फॅमिलीतून आलेले आहेत. कळलं का? नाही, दोन व्यक्ती वेगवेगळ्या विचारांच्या एकत्र आल्यावर होणारच थोडंफार तरी येस, होतं. इथे होणार. सर, हा, बोला. हा चंद्र दरिद्रावशात दशमात आहे स्वराशीचा. तर तो चंद्राची फळ देईल का दशम स्थानाचे म्हणजे बिझनेस बघा, रिलेटेड त्याला फळ देईल?
आणि त्याची समजा दशा पण चालू आहे. एक मिनिट, आता असं आहे, पुष्य नक्षत्राचं चतुर्थ चरण चतुर्थ दरिद्रांश चरण. आहे. हो हा, आता त्यावेळेला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे लग्न तूळ आहे. हो मग तूळ लग्नाच्या ह्याच्यामध्ये चंद्र जो आहे तो दशमात असून त्याचा उपयोग होणार नाही. हम्म आपण जेव्हा वा वा करतो ना, हम्म तो वा वा सगळा फुकट जातो. खूप बरं. आता अशा वेळेला जातक हा भावनिक आहे हम्म आणि तो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली हम्म तर ती लयाला जाते. इन्व्हेस्टमेंट केली तर. हा, म्हणजे जे काही आर्थिक घडामोडी, अच्छा. दशमस्थान, हम्म इन्व्हेस्टमेंट शिवाय धंदा होणार नाही. हो मग म्हणजे बिझनेस त्यावेळेला त्या रिलेटेड त्याला प्रॉब्लेम येईल का नक्की चंद्राच्या रिलेटेड असा प्रॉब्लेम येईल, येईल. म्हणजे आणि आई किंवा वाहन किंवा अशा रिलेटेड. दशमस्थान इट इज रिलेटेड फर्स्ट फादर, अच्छा, दशमस्थान रिलेटेड प्रॉब्लेम होतील. फादर और कर्म. आदराच्या. ओके. कर्म. आता बरोबर. कधी कधी चुकीच्या कर्मामुळे माणूस हा स्वतः तिथे लाभार्थी ठरत नाही, ओके. लुझिंग मनी. तर हम्म. काय होतं, नुकसान होतं ना. बरोबर आहे. असं आहे. ओके ओके, थँक्यू. म्हणजे तिथे सर लाभार्थी मुला हा सर, जागतिक लेवलचा सर्वतोभद्र चक्राचा विचार करतो आपण, तर त्यावेळेस आपण जास्तीत जास्त नाडी कुंडलीला प्रेफरन्स देऊन ती उत्तरे मिळतात का? म्हणजे कसा विचार नाही करायचा? नाही, सगळं सगळं सर्वतोपरी चक्र. पहिली गोष्ट जागतिक करायचं असेल तुम्हाला तर त्या देशाबद्दलचा रेखांश अक्षांश तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. त्या देशाची रास ही निश्चित केली पाहिजे. आता दोन पार्ट आहेत मॅडम, सांगतो. आता हा विषय फार चांगला निघालाय. कसं असतं की आपण कुठे आहोत, तर आपण 19 आहोत, 1972 आहोत ना, हो, बरोबर आहे 19 हो. की 1972 आहोत. आता 19च्या याच्यामध्ये आपण बघितलं तर मेष रास येते, बरोबर आहे हा, नाही का? 19 म्हणजे मेष रास येणार, 30ला मेष रास संपते. हो हो हो, तसं. आणि दुसरा 72ला ऋषभ येणार, सॉरी मिथुन येणार, 72ला मिथुन येणार, ओके. नाही का? बर, आता राहिला भाग असा. आता जर समजा तुम्हाला ईस्ट साऊथ जे तुम्ही शास्त्री शिकता त्याच्यामध्ये हा गणित करता, मग हा रेखांश आहे, तो रेखांश आहे. आता साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. जापान जापान जर इथून पाहिलं तर आपला डावा हात रशियाकडे जातो आणि हा, उजवा हात जो आहे तो ऑस्ट्रेलियाकडे जातो, बरोबर. कळलं? हो. आणि टोकियो जे आहे ते सरळ नाकासमोर आहे. हम्म. मग अशा वेळेला तुम्हाला तिकडचा रेखांश, तिकडचा अक्षांश धरून पर्टिक्युलर जापानचंच भविष्य जर तुम्हाला सांगायचं असेल तर पर्टिक्युलर त्या कंट्री मधली ते लोकेशन, ती सिटी याची कुंडली बनवावी लागेल. अच्छा. जसं चायनामध्ये कोविड आज सुरू झालेला आहे. अ- अच्छा. आज आज कोविडची इन्फॉर्मेशन आहे. हो सर. मग काय होईल? मग तिथे चायनाचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड करावं लागेल आणि आणि पर्टिक्युलर डिरेक्शन सिटी. हा, बोला. डिरेक्शन पण पाहावी लागेल ना, म्हणजे ईस्ट नॉर्थ त्या हो ह्यानी हो, पण ते म्हणजे. सगळं शास्त्रीय हो. परीक्षेतली जी गणितं तुम्हाला लागतात. हो सर. आता शास्त्रीय परीक्षेमध्ये प्रश्न असा आला होता की अलास्काचं गणित करा. मी म्हटलं अलास्कामध्ये कोण राहतं? नाही, एखादा आला तर. आणि म्हटलं मूर्ख आहे का? अलास्कामध्ये राहतं कोण? तुम्ही अर्जेंटिनामध्ये सांगितलं तर आपण एक वेळा समजू शकतो. अलास्कामध्ये कोण राहायला जाईल? टोरंटो समजू शकतो, व्हँक्युअर समजू शकतो, नायगरा समजू शकतो, सियाटल समजू शकतो. अलास्कामध्ये कोण राहणार? जसं K2 नावाचा एक पर्वत आहे, कोण राहतो तिथे? आहे कोण? वस्ती आहे K2 मध्ये? नाही. बरोबर. जर जर शास्त्रीय परीक्षेवाल्याची सालटी सोडायची असतील ना, शास्त्रीय परीक्षेवाल्याचं साल्ट काढायचं असेल असे प्रश्न विचारा.
हो सर, कल्पना आहे. माझं पण शास्त्री झालंय. मग तेव्हा तुम्ही काय केलं सांगा. हे उगाच ऍक्च्युली काय म्हणजे का, गणित शिकवताना स्ट्रेट मी तुम्हाला एक हिशोब सांगतो की तुम्हाला कुठल्या दिशेला तुम्ही पाहत आहात, उजवा हात डावा हात, त्याच्यावरती ठरवायचं. हम्म. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड. तुमची पाठ कुठे आहे त्याला महत्व नाही, तुमचं तोंड कुठे आहे त्याला महत्व आहे. कळलं? बरोबर सर. येस सर. हा. आणि सर्वतोभद्र चक्रमध्ये त्याचाच म्हणजे सन्मुख आणि पुन्हा लेफ्ट आणि राईट आपण हाचाच विचार करतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बरोबर. Yes, हा. 3 पार्ट आहेत. मग आता समजा जपानहून आपण पुढे गेलो तर काय लागणार आहे? पॅसिफिक लागणार आहे, येस सर. होनालुलू लागणार आहे, लॉस एंजेलिस लागणार आहे. फिलिपाईन्स ते टोकियो 1.5 hour दिल्लीपेक्षा जवळ आहे माहिती तुम्हाला. मनिला ते टोकियो 1.5 hour. आणि टोकियो टू होनालुलू 7 hour फ्लाईट. येस. म्हणून अमेरिकन लोकांनी तळ हा फिलिपाईन्स मध्ये ठोकला होता. ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड करताना असे कितीतरी प्रदेश आहेत, मला असं वाटतं साधारणतः 3,000 आयलंड आहेत. हाऊ यू आर गोइंग टू फाइंड आउट द लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड? आफ्टर ऑल यू हॅव टू द वर्ल्ड मॅप. थँक्यू सर, कळालं सर. थँक्यू. येस. मग युके आणि जीबी मध्ये फरक आहे ना. हा विद्या कुलकर्णी, युके आणि जीबी मध्ये फरक आहे ना. सर काय म्हणते सर? युके आणि जीबी मध्ये फरक आहे ना. हो हो. मग मग आयर्लंड कशात येईल? देर आर 5 countries इन युके. तर तुम्हाला जागतिक कुंडली काढायची आहे, त्याच्यावरती सर्वतोभद्र चक्र करायचं आहे, करू शकता. का नाही करू शकत? फक्त तुम्हाला त्या शहराच्या घटना त्या कळल्या पाहिजे. येस सर. मी आता जी लेटेस्ट केरलाचं पण जे झालं होतं ना सर, तर हा. त्याच्यावर पण मी सर्वतोभद्र चक्रप्रमाणे मी अभ्यास करत होते. तर तेव्हाही जाणवलं की म्हणजे जास्त लँडस्लाईड झालं होतं, परत हेवी रेन होता, हो. तर नीर नदीचा येस. संबंध होता. बरोबर. त्याच्यानंतर मग ईशान्येला जेव्हा आसामच्या रिलेटेड आपलं पूर्व ईशान्येमध्ये जेव्हा प्रॉब्लेम चालू होते, तेव्हा सुद्धा गुरुचं मला वाटतं चंड दहन नाडीमधून भ्रमण होतं. म्हणजे या गोष्टीचा एक रेफरन्स मिळाला आणि अशा हो. घटना घडतात तर मग त्याची डेट एक साधारण ऑनलाईनच डेट मिळून मी तसा अभ्यास करते की त्यामुळे एक आपल्याला क्रॉस चेक करता येतं आणि काही चुकले ते पण समजतं. डेट हा जो भाग आहे ना, मॅडम तुम्हाला सांगतो की देशाची स्थापना कधी झाली ह्याचं म्हणणं आहे तुम्हाला. नाही सर, त्या म्हणजे ती घटना त्या दिवशी कधी घडली तर मग बरोबर. तसं. नाही, आता जर समजा एखाद्या देशाची कुंडली बनवताना जर देशाची तारीख कधी काढाल तर त्याच्यावरून तुम्हाला कधीही कुंडली मांडायला आवश्यकता नाही. कळलं का? आता जसं मी तुम्हाला सांगतो की आता सिरिया बघता तुम्ही, बरोबर आहे. हो. सिरिया हा 1948 साली फ्रेंच कॉलनी होती, ती त्यांनी त्याला देऊन टाकली. पण सिरिया लॅटिट्यूड लॉंगिट्यूड मध्ये ह्या घटना होणारच. हे तुम्ही तिथे आपला देश 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य झाला, त्याला काडी मात्र किंमत नाहीये. मग पाकिस्तान 14 तारखेला झाला, काय आहे का? बरोबर. ह्याच्यावरती आर्ग्युमेंट काय? तुम्ही जर जाहीररित्या जर एका शिक्षकाला विचारलं तो सांगेल खाली बसा खाली बसा, नंतर बघूया आपण. हो, बोला. नंतर बघूया. तर एका माणसाला मी नाशिकमध्ये एसटी स्टँड पर्यंत गेलो होतो. नंतर कधी? तर सर्वतोभद्र चक्रबद्दल मला हे सांगितलं होतं की ऑनलाईन सर्वतोभद्र चक्र शिकताच येणार नाही. पण एक मला एक असं कुठेतरी एक इंटरनल कॉन्फिडंट होता. तुमचे क्लासेस केलेले होते आधी आणि जे अवघड आहे त्याच्या मागे लागून ते करायचं अशी एक जिद्द असते माझ्या मनामध्ये. भले त्याला वेळ लागेल पण ती चिकाटी सोडायची नाही.
आणि त्याप्रमाणे मग ते बरोबर म्हणजे तुम्ही पण ते क्लासेस घेतल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी येणार. एवढं सर्वतोभद्र चक्र कुणीच नाही सांगत. इनफॅक्ट सर डेअरिंगच नाही करत हे शिकवण्याची. म्हणजे सगळे असं घाबरतात जसं काही त्या सर्वतोभद्र चक्राला त्याचा उल्लेखही करत नाही. तुमच्याकडनं आम्ही ऐकलं आहे आणि तुमच्याचकडनं शिकलो आम्ही. ठीक आहे, आता प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. पण भाग असा आहे मॅडम की सर्वतोभद्र चक्र जिवंत ठेवणं हे तुमचं काम आहे. येस पहिला सर. मी विचार सांगतो. हं. नक्की नक्की. जे आम्हाला हे तुम्ही मिळालं ते आम्ही नक्कीच म्हणजे पुढे तर हे करणारच आहे. नक्की. असं आहे. सर एक सर रिक्वेस्ट आहे. हा बोला. सर्वतोभद्र चक्र कमीत कमी भारतापुरतं तरी तुम्ही शिकवा. नाही, आता भारतातल्या घटना मी तुम्हाला सांगितलं मॅडम. तुम्ही भोपाळचा आता कचरा वाहून येत आहेत. हो भोपाळमध्ये जे काही युनियन कार्बाइडला स्फोट झाला होता हो त्याचा कचरा आता घेऊन जात आहेत. तेवढ्या वर्षानंतर इथे मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही कर्कवृत्तांत आहे तो हो गुजरात पर्यंत सोमनाथ पर्यंत जातो. हो कर्कवृत्तांतामध्ये ज्या ज्या वेळेला सूर्याचं भ्रमण होतं किंवा ते भ्रमण ओलांडलं जातं त्या घटना जर तुम्ही तपासल्या तर तुम्हाला अशा घटना अगदी अरुणाचल प्रदेश पासून ते गुजरातच्या खंबातच्या खाडीपर्यंत, तो आपला देश असल्यामुळे तिथे हो तुम्हाला नेहमी सूर्य कर्क राशीमध्ये 15 जुलैला आल्यानंतर घटना घडते ना. अच्छा. म्हणून ते वृत्तांत जेव्हा बनवलेले आहेत हम्म ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, म्हणजे त्या वृत्तांतावरती जेव्हा सूर्य भ्रमण करतो, सूर्य भ्रमण न करता पृथ्वी तिथे खालीवर जाते आणि त्याचा हो इफेक्ट जो आहे तो त्या प्रांताला होतो. म्हणून तुम्ही हिस्ट्री काढून वाचली तर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर खालचा परिसर जो आहे ब्रह्मदेश तर आज खलास हो झालेला आहे, हो विकेला लागलेला आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर आणखी दुसरा, तिथे तुम्हाला कधीही प्रगती आढळणार नाही. ते ठाम बरोबर आहे. आहे सर. येस. हम्म आणि लाखो वर्षापूर्वी इव्हन इन अफगाणिस्तान ऑल्सो, हम्म नॉर्थ पाकिस्तान ऑल्सो, मग ती कर्करेखा जी आहे ती जिथून जिथून जाते त्या त्या ठिकाणी प्रचंड भूकंप होतात. आणि तसंच कॅप्रिकॉन मध्ये सुद्धा आहे. म्हणून इक्वेटरच्या नंतर पण येणारी जी हे आहे ती सुद्धा इक्वेटर तुळ राशीमध्ये आहे. हो असं आहे. मग इक्वेटरच्या पलीकडे तुम्ही तुमच्या आता जाल ना घरी घरी म्हणजे तुम्ही घरी जात आता तर नळाला पाणी सोडा आणि ते पाणी कसं फिरतं ते बघा. मग तुम्ही इक्वेटरच्या अलीकडे आहात का पलीकडे आहात ते तुम्हाला माहिती पडेल. बरोबर बेंद्रे आहे सर. साहेब बेंद्रे साहेब पुढे गेले. सर ऐकतोय मी. माझ्या मनात असा प्रश्न आला की हा 1947च्या आधी हा पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत तिन्ही एकच इंडियाच होतं. हा तर आत्ता आता पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जे वाट लागली त्यांची, तर त्यांचं ते मधला अक्षांश रेखांश पकडायचा का मग? नक्की. आता त्यांची राजधानी पहिला कराची होतं, मग इस्लामाबाद झालं. हा आपली दिल्ली ते दिल्लीच आहे. बरोबर आहे. त्याच्याही पूर्वी इथे होती, इंदोरला होती. हम्म. म्हणजे हे मेदिनीय भविष्य आहे ना खरं. हो, मेदनियाच आहे. पण पण मग मेदनियामध्ये जो रायटर आहे ना त्यांनी काय केलं माहितीये का, हम्म, 12 वाजता ह्याचा जन्म झाला, 3 वाजता त्याचा जन्म झाला, अशा सगळ्या फलादे कम्प्लिटली वाट लावून टाकलेली आहे. हम्म. मी तुम्हाला आज सांगितलं की स्वातंत्र्य झाला त्याच्या अगोदर देश होता की नाही आपला, हो होता ना. पारतंत्र्यामध्ये होतो की नाही आपण, हो मग मोगल पण आले की नाही. आले ना. नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कम्पेअर टू पाकिस्तान आणि बांगलादेश वी आर इन मच मच बेटर पोझिशन. Yes. कधी मोदी आल्यानंतर. हा नाही आता मोदींच्या आधी सुद्धा म्हणजे पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच इतकं मिलिटरी रूल बरेच वर्ष त्यांच्याकडे मिलिटरीच होतं. पण तर म्हणजे आपण एवढी स्टेबल गरिबी होतो कम्पेअर टू दिस टू नेबर्स असं मला वाटलं. आणि ऐका,
असं हा आहे, जागतिक लेवलला जर तुम्ही इकॉनॉमी तपासली हम्म, तर आपला प्रोग्रेस जो ब्रिटिश खानदानमध्ये झाला हा त्याच्यानंतर तो प्रोग्रेस थांबला होता. हो मग मोदी आल्यामुळे 2014 त्या नंतर एक प्रगती पथावरती आपण जायला लागलो. बरोबर कारण आहे. का की त्यावेळेला सरकारमध्ये पैसे यायला लागले, हो नाही का? हो असं आहे. आणि पण पाकिस्तानमध्ये सरकार कंगाल का होत गेलं? हम्म, कारण का तिकडची पॉलिसी भिन्न झाली आहे, हो त्याच्यामुळे ते कंगाल झाले. आणि अजून कंगालच म्हणजे अजूनच त्यांची पूर्ण वाट लागते. हा, आता साधा विषय तुम्हाला मी सांगतो. हम्म, ज्या वेळेला जे 7 राज्य मिडल ईस्ट मध्ये आहेत ते स्वतः राजे आहेत, हम्म, ते राजेच आहेत, त्यांच्या राज्यांचं हे आहे स्वतःचं, सगळे राजे आहेत ते हो गल्फमध्ये. हम्म, आता ते राजे जर समजा परिवर्तनामध्ये आले, कधी ना कधी तरी होणार. त्यांचे हम्म, पहिला खायचे वांदे होते, आता खायला भरपूर आहे. हम्म. ते कधीतरी रसातळाला जातील, म्हणजे जातीलच. जसं पेट्रोलचं त्यांनी ओव्हरनाईट रेट वाढवले होते, तसं हा, म्हणजे तेव्हा त्यांची एकदम भरभराट झाली, तर तसं त्याच्या उलट पण होऊ शकतं ते. उद्या काही होऊ असं शकतं. काहीतरी शोध निघाला की पेट्रोलच लागणार नाही लोकांना. नॉट ओनली द पेट्रोल इकॉनॉमी, क्रूड इकॉनॉमी नाही. आता जसं की तुम्हाला सांगतो की तुम्ही इराकला जा. हम्म, इराकला सद्दाम हुसेनच्या चुकांमुळे इराक बर्बाद झालं. हो तर राजा तिकडचा मूर्ख निघाला ना. हम्म, त्यांनी पैसे घालवले, त्यांनी युद्ध केलं. आणि कोणाशी केलं? तर इराणशी केलं. हम्म, तर ते एक तर एवढं लांब आहे, 800 किलोमीटर आहे. हो त्या 800 किलोमीटरचा तुम्ही मारा करणार, तिथे युद्ध करणार, व्हॉट सेन्स? हम्म, तुम्ही लोकांना बळकवणार, असं आहे ना. बरोबर. मग मोराको का नाही प्रगतीपथावर गेलं? तर शक्यच नाहीये. हम्म, मोराकोमध्ये रिसोर्सेस नाहीये. हम्म, सिरियामध्ये रिसोर्सेस संपले सगळे. आणि अमेरिकन पॉलिसी असं आहे की तुमच्या जमिनीमध्ये काही नाही ना, हम्म. तुम्हाला भिकारी असं सोडून द्यायचं, फटा कपडा छोड दो, तुमचे सगळे रिसोर्सेस काढून घेतले. नाही, मला आता असं विचारायचं मग काही देश जे पुअर आहेत लाईक आफ्रिकन कंट्रीज, दे भरपूर आहे. विल कंटिन्यू टू रिमेन पुअर. नाही, आता ऐका, आफ्रिकन कंट्री दे आर पुअर, बट त्यांच्यावरती राज्य करतं ब्रिटिश कॉलनी. हो त्यांच्या आतमध्ये जमिनीमध्ये भरपूर आहे, नाही नाही, त्यांच्यात खनिजे वगैरे खूप आहेत. खूप आहेत. मग ते कोणाच्या ताब्यात आहेत? ब्रिटिशच्या आहेत. अच्छा, अजूनही ब्रिटिशांच्याच ताब्यात आहे. येस, ब्रिटिश रूल आहे. फ्रेंच कॉलनीज ज्या आहेत, आता सिरिया फ्रेंच कॉलनी होती. हम्म, फ्रेंच लोकांनी सगळं काढून घेतलं आणि हम्म, नंतर सांगितलं घ्या तुम्हाला. हम्म, कळलं? मग अमेरिकन पण असेच आहे. बरोबर. नाही, आता तुम्ही अमेरिकेत परवा ती न्यू ऑर्लिन्सला घटना घडली वगैरे, हो इतक्या हो, लोकांनी ते बस घुसवली आणि बरेच लोक गेले. येस येस. मग अशा वेळी काय त्या न्यू ऑर्लिन्सचा जन्म तसं सांगताच येणार नाही ना. नाही, आता त्यावेळेला तिकुडच्या घटनेला हा जर एखादी घटना त्यांच्या प्रांतात होणार असेल, हम्म, आता 7 ऑक्टोबर 2023 युद्ध इस्रायलचं सुरू झालं, ते अजूनही चालू आहे. हो त्याच्यामध्ये हमास संपलं, हम्म. कारण त्यांना पॉलिटिकली ते रिकामच करायचं होतं. मग ते इस्रायलच्या पत्रिकेवरून हे प्रेडिक्ट करता आलं असतं का? तर चालेल, तर त्यांची पत्रिका मिळाली पाहिजे. हो, म्हणजे इस्रायलचा जन्म आता आता परत म्हणजे होतं ते पूर्वी जुनं, पण आता या सगळ्या लोकांनी म्हणून त्याला परत जन्माला घातलं ना. आता ऐका, इस्रायल काय करणार आहे. हम्म, आता सिरियाची जमीन जी नॉर्थ पोलची आहे रिकामी झालेली, हम्म, तुर्कीच्या खालच्या बाजूने ते घेणार, हम्म, त्याच्यावरती कब्जा टाकणार आणि हम्म. आपला प्रदेश वाढवणार, वाढवणार. जसा पॅलेस्टाईन मध्ये केला. बरोबर. पॅलेस्टाईन पण ब्रिटिशांचं होतं, हम्म, रोमन लोकांचं होतं, असं आहे. बरोबर. एनिवे, नाव इट ओके. इज टाइम टू हा. लिव्ह. ओके बाकी सर. आता भरपूर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे साहित्य आहे. तर आणखी का काय कोणाला काय? बोला. पुढच्या वेळी वेगळा विषय घेणार का पुढच्या शुक्रवारपासून तर? तुम्ही सांगाल तो विषय घेऊ. आपल्याकडे विषयाची कमी नाही नाही. नाही नाही, म्हणजे सर्वतोपरी तर सोडून आता नवीन काहीतरी. ठीक आहे, बघूया आता काय लोकांचा विचार कसे मला हे येतात चालले. चालेल. बरं, आता थँक्यू चव्हाण व्हेरी मॅडम. मच. थँक्यू. चव्हाण मॅडम, तुम्ही तुमचा अभिप्राय सांगा, आळवणकर मॅडम सांगतील, आणखी मग कुबल मॅडम समारोप करतील. बोला.
हो सर. नेहमीप्रमाणे छान झाला क्लास आणि लोकांनी प्रश्न पण भरपूर विचारले. आणि तुम्ही गुरु मंगळ शनी युतीबद्दल सांगितलं, चंद्राचं भ्रमण त्याबद्दल सांगितलं आणि सूक्ष्मांश सांगितले. तर भरपूर काही विषय झाला आज आणि भरपूर चर्चा पण झाली आणि अत्यंत सुंदर अशी चर्चा झाली. लोकांनी प्रश्न पण छान विचारल्यामुळे उत्तरं छान तुम्ही दिली. तर त्याबद्दल धन्यवाद आणि खूप 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 सुंदर क्लास झाला. छान सर. नमस्कार. शास्त्री परीक्षेचं गणित कळलं ना? शास्त्री परीक्षेबद्दल सांगितलं आणि तुम्ही ते अलास्काचं सांगितलं, ते आम्हाला सोडवून ती पण घेतली होती कुंडली. काय मूर्खपणा आहे नाही मला सांगा. हो 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 हो. काही टाइम हरकत किलिंग आहे. टाइम हो. किलिंग आहे. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना फलादे शिकवा. हे हा, अलास्का काढून कळणार फलादेशावर काय? जोर नव्हताच, अजिबात नाही फलादेशावर जोर. म्हणून इव्हन शास्त्री भारतीय परीक्षेला विद्यापीठामध्ये भारतीय विद्यापीठमध्ये पण फलादेशावर काही नाहीये. काही नाही काही नाही. ते आहे ना आपल्याकडे गीता सावंत आहेत ना. हो हो. सर तो बरं. सिलेबसचा भाग नाहीये. फलकथन हो. सिलेबसचा भाग नाहीये असं सांगतात ते आणि फक्त गणित शिकवतात. आणि आता तर प्रिन्सिपलने पण रिझाईन केलेलं आहे, म्हणजे आता आणखी त्याची हालत खराब होणार त्या इन्स्टिट्यूटची. ते बंद होणार आहे. ऑलमोस्ट परिस्थिती तशीच झाली आहे सर. ऑलमोस्ट. 7 विद्यार्थी आहेत आपलं इन्स्टिट्यूट चालवायचं. सर 7-8 एक कालची लोक. एक न्यूज है, फल हाँ ज्योतिष सिखाने बैठो, फलकथन के क्लास लो और क्लास में कुछ भी सिखाओ. कुछ भी तो ते कुछ भी गोरेगावला तुझे सिखाओ आहे. क्लास में. ते क्लास गोरेगावला में एक कुछ भी क्लास सिखाओ आहे. चलता है. कोणी उभा राहतो आणि काही लेक्चर देतो. हाँ सर. गोरेगावला आहे ना पाटकर कॉलेज जवळ. हाँ 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 तसंच आहे. आहे. बरं एनिवे आता हळदणकर मॅडम तुम्ही आहात का? सर हो मी काय सर, सांगू? आहे हा सर. बोला 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 सर मॅडम. सर आता मंगळवारी क्लास होते ना, मी माफ करा मला असं मी माझा विचार ठेवते तुम्हाला. मंगळवारी सर सोमवारी आणि बुधवारी नाही होऊ शकत. नाही, आता ऐका 2 मिनिटं. माझ्याकडे आता जो मध्ये काय झालं तर चव्हाण हा मॅडम परदेशात गेल्या होत्या. तर त्याच्यामुळे तिथे मला मनाला येईल त्याप्रमाणे मी क्लास लावत होतो. आता त्यांचा क्लास जेव्हा चालू होईल तर त्यावेळेला त्यांच्याकडे मंगळवार असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल. येस माझ्याकडे सोमवार असेल, बुधवार असेल आणि शुक्रवार असेल. कळलं? हा सर. बरं आता जर समजा तुम्ही जर येऊ शकला नाही, ऑन रिक्वेस्ट मी तुम्हाला टेलिग्रामला रेकॉर्डिंग पाठवेन. हा सर. हा सर. ठीक आहे. हा सर. सर माझं पण मंगळवारचं थोडं प्रॉब्लेम होतं. हा मी बेटा, पण सर रिक्वेस्ट करेन तुम्हाला, प्लीज प्लीज मला पाठवा. रिक्वेस्ट केल्याशिवाय टेलिग्रामला हा रिक्वेस्ट करेन मी. आता येस. कळलं ना सर मला काय प्रॉब्लेम झालाय तो. ठीक आहे सर, थँक्यू. हॅलो मॅडम. थँक्यू होय सर. सर. मुकेश भाऊ क्लास आहे ना तुमचा? नमस्कार करते. हा नमस्कार. हो आहे सर, मॅडम. आहे प्लीज सर. सर, आहे. हो हो हा हो बोला आहे. मॅडम. हा. प्रथम तुम्हाला नमस्कार करते. मुकेश सर, कुबल सर, कुबल मॅडम, गीता मॅडम, सर्व कुलकर्णी, बेंद्रे सर आणि सगळे जिज्ञासू विद्यार्थी या सगळ्यांना नमस्कार करून आजचा पहिला वर्षातला सर्वतोभद्रचा क्लास गेल्या तासिकेला आपण कबूल केल्याप्रमाणे सगळ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मुक्त व्यासपीठ होतं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी मुक्तपणे निसंकोचपणे प्रत्येक सर्वतोभद्राच्या नवमांशापासून नाडी कुंडलीपासून धारकांश कुंडली पर्यंत प्रत्येक कुंडलीला स्पर्श करत वेगवेगळे प्रश्न विचारले. याच्यामध्ये ताराचक्र 4-8-12 चंद्र असेल तर पोझिशन कोणती असते, चंद्र नवपंचम असेल तर त्याचं फलित काय मिळतं, याची खूप चांगली उत्तरं आपल्याकडून विद्यार्थ्यांना मिळाली आणि मनातल्या पुष्कळशा शंका सर दूर झाल्या. मूळ चंद्र जर 6-8-12 मध्ये असेल तर तो केव्हाही चांगला नाही, पण त्याचा नवपंचम झाला तर मात्र तो त्याचं फलित चांगलं देतो. त्याच्याच बरोबर पापांश, दरिद्रांश आणि तस्करांश
या तीन ह्याच्यावर सूक्ष्म सूक्ष्मांशावर खूपच इतकी साधक बाधक चर्चा झाली की मला असं वाटतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पापग्रह जेव्हा अशा ह्याच्यामध्ये असतील किंवा चांगले ग्रह शुभग्रह जेव्हा अशा वाईट सूक्ष्मांशामध्ये असतील तर ते काय फलित देतील याविषयीच्या शंकांचं निरसन खूपच चांगल्या पद्धतीने झालं. पुन्हा एकदा बुध हा तस्करीमध्ये आला तर तो काय धमाल उडवेल किंवा काय हेराफेरी करेल याची खूप रंजकपणे चर्चा आपण केली. दरिद्रांशाचं केवळ आर्थिकदृष्ट्या दरिद्रांश असेल असं नाही, तर हा दरिद्रांश व्यक्तीला आजारपण देऊ शकतो, कफलक बनवू शकतो, भावंडांचं दुःख देऊ शकतो. अशा विविध पद्धतीने दरिद्रांशाची फलं मनुष्याच्या जीवनामध्ये येऊ शकतात. असं खूप बारकाव्याने आजचा पिरियड झाला आणि सर्वतोभद्रचं कदाचित हे शेवटचं लेक्चर असेल. तर ह्या लेक्चरमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन विद्यार्थ्यांना निशंक करण्यामध्ये निश्चित आपण सफल झालेले आहात आणि या सगळ्यासाठी मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. कोमल मॅडम समारोप करा. होय, करते सर. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आणि आजचा हा आपला नववंश रहस्य प्लस सर्वतोभद्र चक्रम, जसं आपल्या हळदणकर मॅडम म्हणाल्या त्यांनी पण छान हे केलंय आणि दोघी मॅडमनी चांगला केला, आपल्या चव्हाण मॅडमनी पण. हळदणकर मॅडमनी नेहमीप्रमाणे अगदीच डिटेल केलंय. तर तसं मला सांगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये आणि क्वेश्चन अँसरचाच क्लास होता. मॅडम जशा म्हणाल्या की सगळ्यांनी अगदी आपलं निसंकोचपणे म्हणजे प्रश्न विचारले. बेंद्रे साहेबांनी विचारले, त्या कोण कवठेकर मॅडम, त्या पोद्दार मॅडम, सगळ्यांनीच म्हणजे आपल्या सरोज मॅडम, सगळ्यांनी छान छान प्रश्न विचारले. तर मी फक्त एकच सांगते ह्याच्यात, म्हणजे हे हे आपण ही जी सर्वतोभद्र कुंडली आहे तर ती एक एक, म्हणजे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, म्हणजे एक एक स्लॉट घेऊन असं, म्हणजे आपल्याला धारकांश बघायचं तर धारकांश, सूक्ष्मांश बघायचं तर सूक्ष्मांश, अशा अशा पद्धतीने सगळं, म्हणजे इकडे वध सापडला मग इकडे चांगलं सापडली नाडी, तर असं नकोय म्हणजे भेसळ करायला. आणि आज बोलता बोलता कुठल्या मॅडमने विचारलं पण मला ते आवडलं, म्हणजे राहू केतू सारखे ग्रह जेव्हा सेना अंश किंवा राज्य अंश अशा मध्ये असेल तर तुम्ही ते खूप छान सांगितलं, कारण माझंच राहू आहे राज्यांश मध्ये, तर तो कुठल्या स्थानात पडलाय हे जास्त महत्व आहे. आणि समजा तो आपण म्हणजे एक्झाम्पल घेतलं होतं की तो सप्तमात आहे सपोज, तर म्हणजे जोडीदार आपल्यापेक्षा डॉमिनेटिंग इन द सेन्स तो म्हणजे त्याचं सगळं चालेल, तो रूल करेल आपल्यावर, असंच म्हणालात ना सर तुम्ही. म्हणजे हे पण खूप छान, म्हणजे राहू केतू सारखे शनी सारखे जरी ग्रह म्हणजे अशा छान सूक्ष्मांशात आले तरी तसंही ते राहू केतू शनीला तुम्ही आम्हाला घाबरवत नाहीच म्हणा, पण इतक्या चांगल्या जर ह्याच्यात आले तर म्हणजे ते चांगलं पण फळ देऊ शकतात. म्हणजे हे आजचं मला एक गमक वाटलं, म्हणजे बाकीचं तर छानच झाला म्हणजे क्लास. तर सर म्हणजे ह्याच काय सगळ्या क्लाससाठी म्हणजे नवमांश रहस्य काय ते पंचपक्षी, म्हणजे एकंदरीत तुम्ही जे काही शिकवता, म्हणजे तुम्ही साधं आपलं पारंपरिक जरी शिकवलं तरी आमच्यासाठी पण ते खूप खूप वेगळंच आहे. त्या ह्या आपल्या कोण देशमुख मॅडम सुरुवातीलाच म्हणाल्या, तर त्याप्रमाणे मी पण म्हणजे आपण लावून बघितलंच आहे. इतकं ते दशाचं म्हणजे फलित एवढं तंतोतंत येतं हे तर मी म्हणजे मला मुळात त्या दशांवरून फलादेश करायलाच खरं बघितलं तर म्हणजे बेसिकली इंडिव्हिज्युअली म्हणजे माझं म्हणालात तर मला काही ते फारसं नव्हतं, म्हणजे आवडत नव्हतं, म्हणजे काय ते गणित असं खूप करावं लागायचं असं काहीतरी वाटायचं. पण तुम्ही इतकं छान शिकवलं, त्या मागचं कुठल्या क्लासला शिकवलं, बुधवारी का कुठला झाला आपला, तर अतिशय म्हणजे सगळ्यांना मी सांगते सगळ्यांनी लावून बघा, अगदी आपल्याला सापडेल. तर सुरुवातीला काय करा, कोणी आपला विवाह बघा, मुलांचं बघा, नोकरीचं बघा, नोकरी लागलेली पण बघा, प्रमोशन पण बघा, म्हणजे नोकरी सोडली आपण, कारण त्या डेट्स आपल्याकडे आहेत, घर घेतलेलं बघा, एखादी घराची विक्री केलेलं बघा, इतकं इतकं तंतोतंत म्हणजे प्राणदशेपर्यंत लागते. हे मला खूप म्हणजे अगदी अंडरलाईन करून सगळ्यांना सांगावं असं वाटतंय. आणि सर तुम्ही इतकी छान छान सूत्र देता आम्हाला, सगळे क्लासेस पण खूप छान घेता नेहमीप्रमाणेच. तुम्ही आम्हाला गुरुपेक्षा आता
ते ऋषी तुल्यच आहात आमच्यासाठी. तुम्ही वराह मिहीर आहात. तुम्हीच ते काय जात कोण कोण जे काय आहेत म्हणजे आपले ते सगळेच आहात. तर थँक्यू 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 सर. आणि खूप तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी साष्टांग नमस्कार. थँक्यू धन्यवाद. यू व्हेरी मच. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू. सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल, थँक्यू. बरं मुकेश भाऊ हा तुमचं सर. झालं होतं? हो